त्यांचा उल्लेख केला गोदावरी क्षीरसागर मॅडम यांचा, ज्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये युनोमध्ये आपले विचार व्यक्त केले आहेत. तर आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. पाटील सर. हो सर. ओके. हो, कंटिन्यू. पर्यावरण वाचवा वसुंधरा वाचवा, पर्यावरण समृद्धी मंच शिराळा आयोजित आजच्या या पर्यावरण तज्ञ आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय प्राध्यापिका स्मिता जांभळी मॅडम, विभाग प्रमुख पर्यावरण अभ्यासक, वेलिंग्टन कॉलेज सांगली. त्यांचा आजचा विषय आहे पर्यावरण समस्या व शाश्वत विकास. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय प्राध्यापक एच एम पाटील सर, पर्यावरण तज्ञ नंदुरबार. त्याचबरोबर पंचायत समिती शिराळा गट शिक्षणाधिकारी माननीय प्रदीप कुमार कुडाळकर साहेब. आयोजक जलनायक यशदा पुणे माननीय प्रकाश पाटील सर. श्री जितेंद्र लोकरे, जिल्हा परिषद शाळा बेरडेवाडी प्राथमिक शिक्षक. त्याचबरोबर पत्रकार ब्लॉगर करमाळा माननीय सचिन करमाळे व पर्यावरण समृद्धी मंच शिराळा वाळवा टीम. आज आपण दिनांक 23 मे 2021 रोजी आजचं ऑनलाईन पर्यावरण तज्ञ आपल्या भेटीचं हे तिसरं पुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापिका स्मिता जांभळे मॅडम आज आपल्या इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी इथं स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर श्री अजित लोकरे सर, अरुण कळसे सर, अरविंद देसाई सर, डॉक्टर एच एम पाटील सर, माननीय गजानन माने सर, आदरणीय पर्यावरण तज्ञ थोर सामाजिक कार्यकर्त्या गोदावरी क्षीरसागर मॅडम, महादेव पाचेगावकर सर, आदरणीय मोहन परजने सर, त्याचबरोबर पंडित जगन्नाथ लोहार सर, सन्माननीय प्रमोदिनी पाटील मॅडम, सन्माननीय संभाजी पाटील सर, सन्माननीय संपदा महाजन, त्याचबरोबर संदीप सर, या सर्वांचं या पर्यावरण तज्ञ आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी जलनायक माननीय प्रकाश पाटील बापू यशदा पुणे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. धन्यवाद. आज उपस्थित सर्व सन्माननीयांना शुभेच्छा. आज आपण पर्यावरण समृद्धी मंच शिराळा वाळवा आयोजित पर्यावरण तज्ञ आपल्या भेटीला हा उपक्रम साजरा करतोय. जवळजवळ तिसरं चौथं हे पुष्प आपण गुंफत आहोत. खरं तर पर्यावरण समृद्धीकडे जाणं हा सगळ्यांचा खरं तर आता ही वेळ येऊन पडलेली आहे. त्यामुळं हा आपण उपक्रम पुढे कंटिन्यू करत आहोत. पर्यावरण म्हणजे झाडं लावणे आणि एवढंच हा खरं तर अर्थ लावला जातो. पण पर्यावरणामध्ये अनेक गोष्टी एकत्रित गुंफलेल्या आहेत. मग वातावरण असेल, ऊर्जा असेल, पाणी असेल, माती असेल किंवा जंगल आणि जैवविविधता असेल, याचं एकत्रित समन्वयानं विचार करणं आणि शाश्वततेकडे आपण जाणं हा खरं तर त्यातला गाभा आहे. यासाठीच आज आपल्या इथं प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापिका स्मिता विनय जांभळी मॅडम उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. त्या MSc MPhil आहेत एन्व्हायरमेंट सायन्स एन्व्हायरमेंट स्टडी मध्ये. त्या आता हेड ऑफ डिपार्टमेंट विलिंग्टन कॉलेज सांगलीमध्ये त्या एन्व्हायरमेंट स्टडीजसाठी कार्यरत आहेत. आता आज त्यांचे मिस्टर ही IAS आहेत. त्यांची मुलगी उच्च शिक्षित होऊन ते बी ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काम करतायत आणि हजारो मुलं त्यांच्या हातून घडलेली आहेत, घडत आहेत. आणि दुसरं, मी मागल्या वेबिनारलाच बोललो होतो की त्यांचं माहेर शिराळा तालुका आहे आणि शिराळ्यासाठी त्यांचा अभ्यास आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा हा तालुका निसर्गानं, जैवविविधतेनं, जंगल आणि परिसरानं सुबत्तता असणारा समृद्ध तालुका आहे.
तरी सुद्धा या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा सारखे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. म्हणून खरं तर सांगली जिल्ह्याचा हा पश्चिम टोकाचा भाग की चांदोली अभयारण्य ह्या तालुक्यामध्ये येतं आणि मोरणा डॅम जो आहे की जो वारणा नदी बारमाही करतो तो बी ह्या तालुक्यामध्येच मोरणीचा उगम होतो. अशा ह्या समृद्ध तालुक्यातून खरं तर आपण जो कार्यक्रम आयोजित करतोय त्यामध्ये आपण गेले सेमिनार जे 3 सेमिनार झाले त्याच्यात माझा एक नदी पुनरुज्जीवनाचा झाला, दुसरा मोहन परजणे सरांनी जो टोटल संदर्भ घेऊन विषय घेतला पर्यावरणाचा, त्यानंतर शिवा मॅडम आणि नुपूर मॅडम यांनी वातावरण बदलाचा म्हणजे क्लायमेट चेंजचा हा एक प्रोग्राम घेतला आणि हे आपण एक एक विषय आपण गुंफत चाललेलो आहोत की त्यातून आपण जे पार्टिसिपंट आपले जे सहभागी जे सदस्य आहेतच पण आत्ताचे जे आपले सर आहेत की लोकरे सर असतील किंवा सचिन पाटील करमाळेच्या असतील किंवा आपले सगळे सहकारी हे युट्यूब टीव्ही युट्यूबच्या माध्यमातून फेसबुक माध्यमातून अनेक गोष्टीतून ह्याचा प्रचार प्रसार करणे आणि खरं म्हणजे जे पर्यावरणाचे विषय काय आहेत आणि त्याची सुरुवात कुठून केली पाहिजे ह्याचं प्रचार प्रसार सगळीकडे महाराष्ट्रभर करत आहेत. त्यासाठी अनेक चॅनेल आपल्या बरोबर जोडलेले आहेत, जोडत आहेत आणि त्या माध्यमातून युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून बी आपण हे करू आणि वेब पेजच्या माध्यमातून कार्यरत करू. आजचा विषय आहे पर्यावरण समस्या व शाश्वत विकास. यावर इनिशियली बेस पासून मॅडम आपलं स्टडीज एक्सप्लेन करतील, चर्चा करतील. एक संवादाच्या माध्यमातून आपण जायचं आहे. खरं तर आज मला इथं आनंद होतोय की ह्या चांगल्या विषयाशी धरून आजचे आपले प्रमुख पाहुणे प्राध्यापक प्राचार्य एच एम पाटील सर जे नंदुरबारवरून आहेत हे उपस्थित आहेत. त्यांचं बी स्वागत करतो. कारण एच एम पाटील आणि त्यांच्या मिसेस पाटील मॅडम हे स्वतः पर्यावरणाशी जगता आहेत. नंदुरबार सारख्या जो सातपुडा पर्वत असेल किंवा आदिवासी भाग आणि फॉरेस्ट भाग जास्तीत जास्त पर्यंत जो फॉरेस्ट एरिया आणि आपला असणारा आदिवासी सेक्टरमध्ये ते स्वतः काम करतायत. दोन्ही कुटुंब त्यांचं स्वतः काम करतायत. महाराष्ट्राचा NSSचा महाराष्ट्राचा कॅम्प सरांनी घेतलेला आहे. वनभाज्या महोत्सव वर्षाला ते घेत असतात. वृक्ष लागवड संगोपन त्याचा प्रचार प्रसार ते सदोदित करत असतात आणि अनेक माध्यमातून मग नदी जोडो प्रकल्प असेल, पर्यावरण समृद्धी असेल किंवा वॉटर लिटरसी मध्ये त्याचं प्रचंड काम आहे. ते असे सन्माननीय पाहुणे की ज्यांनी आम्ही इंटरनॅशनल वेबिनार्स आयोजित केलते की त्यांचा कायम धडपड असते. जे ऑस्ट्रेलियावरून डॉक्टर पाटील जोडले होते, जनतेची मध्य प्रदेशातून जोडल्या होत्या. सर्व भागात आपल्या बरोबर काम करणारी ही अशी महान व्यक्ती आपल्या बरोबर आहेत. खरं तर ह्या समन्वयातून आपण काम करूया. मी आता जास्त वेळ घेत नाही. सन्माननीय उपस्थित खरं तर पाचेगावकर सारखी व्यक्ती आज उपस्थित आहेत. त्यांचं करेल तेवढं कौतुक. त्यांचं सुद्धा आपण एक लेक्चर्स ठेवू. माने सर इथं आलेले आहेत आणि अनेक जे सन्माननीय व्यक्ती गोदावरी ताईंचं बी लेक्चर होईल. त्याप्रमाणे आपण पुढे जोडत जाऊ आणि पुढील कार्यक्रम आता मॅडमने आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं असे मी सरांना पुढलं नियोजनाचं सूत्र मी हाती देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण प्रास्ताविकामध्ये या आमच्या पर्यावरण समृद्धी मंच शराळा वाळवा जो ग्रुप आहे याचा आढावा घेतलात, त्याची सविस्तर माहिती दिलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे. यानंतर आजच्या प्रमुख वक्ते पर्यावरण तज्ज्ञ सन्माननीय प्राध्यापिका स्मिता जांभळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अनमोल विचार इथे व्यक्त करावे. आदरणीय स्मिता जांभळे मॅडम. थँक्यू. धन्यवाद. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते.
नमस्ते. आजच्या आपला हा जे काही आपण वेगवेगळ्या व्याख्यात्यांची लेक्चर्स ऐकतो आहोत, तर आजचा विषय आहे पर्यावरणीय समस्या आणि शाश्वत विकास. इथे पहिल्या स्लाइडला दिसतंय तुम्हाला पर्यावरणीय समस्या हा साधा यासाठी लाल रंग वापरलेला आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास म्हणजे पृथ्वीचं संरक्षण करायचंय. फक्त भारतातल्याच लोकांनी नाही करायचंय तर सर्वांनीच करायचंय. मग शाश्वत विकास म्हणजे काय हे पण आपण आज जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. आपण जेव्हा पर्यावरणीय समस्या म्हणतो किंवा शाश्वत विकास म्हणतो, पर्यावरणीय समस्या म्हणताना आपल्याला आपली पृथ्वी कशी आहे, नेमकं त्याच्यामध्ये काय कोणत्या कोणत्या घटना घडत असतात आणि कशा पद्धतीने पृथ्वीचंच कार्य चालत असतं हे आधी आपण पाहूया. पहिल्यांदा इथे दिसतं या स्लाइड वरती की जेव्हा आपण आपल्या पृथ्वीचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला पृथ्वीच्या आणखी जरासं थोडंसं बाहेर जावं लागेल की आपल्या सूर्यमालेचा विचार करावा लागेल. मग सूर्यमालेचा विचार करत असताना सध्या तरी पृथ्वी हा असा एकच ग्रह आहे की ज्याच्यावर काय आहे, सजीव सृष्टी म्हणजे अस्तित्वात आहे. सजीव सृष्टी अस्तित्वात आहे याचा अर्थ आपली पृथ्वी आपल्या दृष्टीने खूप काय आहे, अगदी मौल्यवान आहे. मग मौल्यवान आहे म्हटल्यावर तिचा विचार करणं म्हणजे क्रमप्राप्त आलं. म्हणजे आपल्याला नुसतं ती इथे राहण्यासाठी आसरा देते म्हणून नाहीये, तर युगानुयुगी असे तिच्यावरचं जे काही किंवा कितीतरी मिलियन्स ऑफ इयर्स बिलियन्स ऑफ इयर्स तिथलं काय झालेलं आहे, सजीव सृष्टी काय करते, ती तिचं पोषण करते आणि तिला काय करते की म्हणजे सर्व्हाइव्ह करते. मग हे पृथ्वी आपली बघत असताना पृथ्वीच्या सभोवताली किंवा पृथ्वीवर ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या एकमेकांशी कशा निगडीत आहेत हे आधी आपण बघूया. पृथ्वीचा विचार करताना पहिल्यांदा म्हणजे कारण या बेसिक गोष्टी जर समजल्या तर नेमकं आपल्याला लक्षात येतं की आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय आणि आपण कुठे वेगवेगळी गडबड केलेली आहे, म्हणजे माणसाचे वेगवेगळे जे ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे आपण नेमकी कुठे गडबड केलेली आहे हे लक्षात येतं. मग पृथ्वीचा विचार करताना आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या सभोवताली असणारं आहे त्याला आपण वातावरण म्हणतो. नंतर पाण्याने पृथ्वीचा जो भाग व्यापलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, जलावरण म्हणतो. त्यानंतर जिथे माती आहे, खडक आहे, खनिज आहेत त्याला आपण काय म्हणतो, शिलावरण म्हणतो किंवा लिथोस्फिअर म्हणतो. नंतर या सगळ्या ठिकाणी जिथे वातावरण आहे, जलावरण आहे किंवा मृदावरण किंवा शिलावरण आपण म्हणतो, तर जिथे जिथे सजीव सृष्टी आढळती त्याला आपण काय म्हटलेलं आहे, जीवावरण म्हटलेलं आहे किंवा बायोस्फिअर म्हटलेलं आहे. म्हणजे हे पृथ्वीवरचे सभोवताली आणि पृथ्वीवर असणारे हे काय आहेत, वेगवेगळे भाग आहेत. हे अगदी बेसिक पासून का जायचंय तर आपल्याला हे सगळी जी काही आवरण आहेत पृथ्वीच्या सभोवताली असणारी आणि पृथ्वीवर असणारी ही कशा पद्धतीने एखाद्या सजीव सृष्टी काय करत असती, तिथे निर्माण करत असती आणि तिचं म्हणजे काय करत असती, संरक्षण करत असती, तिचं पोषण करत असते. यासाठी हे फार महत्वाचं आहे. आता यामध्ये बघा, या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की पृथ्वीवरची सगळी जी आवरण आहेत ज्याला आपण स्पियर्स म्हणतो, ऍटमॉस्फिअर म्हटलेलं आहे, हायड्रोस्फिअर म्हटलेलं आहे, लिथोस्फिअर म्हटलेलं आहे, बायोस्फिअर म्हटलेलं आहे. तर ही सगळी आवरणं एकमेकाशी जोडली गेलेली आहेत. ही सगळी आवरणं काय झालेली आहेत, एकमेकाशी जोडली गेलेली आहेत. मग इथे जे एरोज दाखवलेले आहेत, बाण दाखवलेले आहेत, ते दोन्ही दिशेला दाखवलेले आहेत. दोन्ही दिशेला याचा अर्थ काय, आता इथे जर आपण वातावरण घेतलं आणि जलावरण घेतलं तर ते दोन्ही एकमेकाशी निगडीत आहेत. अशाच पद्धतीने पृथ्वीवरची बाकीची सगळी आवरणं पण काय आहेत, एकमेकाशी निगडीत आहेत. मग यालाच आपल्या पूर्वजांनी यालाच नाव दिलेलं आहे. तुम्हाला माहितीये की पंचमहाभूते म्हटलेलं आहे. मग पंचमहाभूते म्हणजे याच्यातलं जे काही माध्यम आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, पंचमहाभूते म्हटलेलं आहे. ही पंचमहाभूते आपल्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये असतात आणि त्याच पंचमहाभूतांच्या पासून काय झालेलं असतं, प्रत्येक सजीवाचं शरीर निर्मिती झालेली असते आणि त्या पद्धतीने काय झालेली असती, त्या सगळ्या घटकांची एकमेकाशी देवाणघेवाण सुरू असते. म्हणजे याचा अर्थ आपण या सगळ्या निसर्गापासून वेगळे नाही आहोत, तर या निसर्गाचाच एक भाग आहोत आणि निसर्गातल्या पंचतत्वापासून सर्व सजीव सृष्टीचं काय झालेलं आहे, त्याची निर्मिती झालेली आहे. मग यामध्ये आता जेव्हा आपण प्रत्येक एक इंडिव्हिज्युअली बघूया की नेमक्या समस्या काय निर्माण केलेल्या आहेत आपण आणि कशा पद्धतीने त्यांनी व्यापक रूप धारण केलेलं आहे. आता ही पण आकृती तशाच टाईपची आहे की एकमेकाशी जोडली गेलेली आहेत ही आवरणं.
आता आपण पहिल्यांदा वातावरणाचा विचार करूया. वातावरण पृथ्वीच्या सभोवताली जे वायूचं आवरण आहे त्याला आपण वातावरण म्हणतो. दिसतं आपल्याला, आकाश आहे, हवा आहे, हे सगळं दिसतं आपल्याला. मग आता या वातावरण जर म्हटलं की आपल्याला नुसतंच काय, आपल्याला हवा तरी दिसत नाहीये. सगळे जे काही वायू आहेत ते इतके बेमालूमपणे काय झालेले आहेत, एकमेकांमध्ये मिसळले गेलेले आहेत आणि त्या पद्धतीने जे काही ते वायू आहेत ते सर्व सजीव सृष्टीला काय होत आहेत, पोषक होत आहेत. आता जर पृथ्वीवरचं वातावरण जर आपण घेतलं तर पृथ्वीवरचं वातावरण आणि इतर ग्रहावरचं, म्हणजे आपल्या सूर्यमालेतील इतर ग्रहावरचं जे काही वातावरण आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आपल्या पृथ्वीचं वातावरण जे आहे हे आपल्याला का बघायचंय की निसर्गाने निर्मिती करताना कशा पद्धतीने केली आणि आपण त्याच्यामध्ये काय बिघाड करतो आहोत. तर आता यामध्ये बघा की आपलं वातावरण म्हणजे पृथ्वीचं वातावरण हे जे काही आहे त्याच्यातून जी काही अवकाशातून किंवा आपल्या सूर्यापासून जी काही प्रारणं येतात, म्हणजे जे काही रेडिएशन्स येतात, ती सगळी गाळून काय केली जातात, पृथ्वीपर्यंत पाठवली जातात. म्हणजे याचा अर्थ या वातावरणाची रचना अशी झालेली आहे की जे काही आहे ते सजीव सृष्टीला काय आहे ते फ्रेंडली आहे, म्हणजे हार्मफुल नाहीये. तर आता याच्यामध्ये बघा आपलं जर वातावरण, आणि तसं बाकीच्या ग्रहावर हे वातावरण नाहीये, त्यामुळे तिथे सजीव सृष्टी नाहीये. आणि तिथे काय होतं, बाकीच्या ग्रहावर वेगवेगळ्या ज्या काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील त्यावर बाहेरच्या अवकाशाचा आणि सूर्याकडून येणाऱ्या किरणांचा प्रचंड मारा होत असतो. रेडिएशन त्याच्यावर काय होत असतात, त्याच्यावर अगदी त्याचा खूपसा प्रचंड मारा होत असतो आणि त्यामुळे तिथे सजीव सृष्टी काय होत नाही, तर तिथे तग धरत नाही. मग आता यामध्ये बघा आपल्या वातावरणाची रचना कशी केलेली आहे, म्हणजे कशी झालेली आहे, निसर्ग निर्मितीच आहे. तर आपल्या वातावरणाचे 4 भाग पडतात, 4 थर आहेत ते. सर्वात खालचा जो थर दिसतोय इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय, फिगरमध्ये दिसतंय की ट्रोपोस्फिअर म्हटलेलं आहे त्याला, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तपांबर म्हणतो. आणि तो साधारण पृथ्वीपासून 0 किलोमीटर ते साधारण 10 ते 11 किलोमीटर, 11 ते 13 किलोमीटर एवढा असतो. आता हा जो थर आहे ज्याला आपण काय म्हणलेलं आहे, तपांबर म्हटलेलं आहे, तर याच्यामध्येच आपल्या वातावरणाचं जवळजवळ 70% जे काही मास म्हणतो आपण ते काय त्याच्यामध्ये एकवटलेलं आहे. म्हणजे जी काही वस्तुमान आहे जवळजवळ 70% आहे. आणि यातले वायू कुठले आहेत, तर आपल्याला जे आवश्यक आहेत ते सगळे माहिती आहेत. आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत कुठले कुठले वायू आहेत. तर त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हे सगळे हे वायू आहेत. यामध्येच काय होती, ढगांची निर्मिती होती. नंतर जे काही ह्या गोष्टी का गरजेच्या आहेत, तर कारण वादळं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथेच घडत असतात. तर यामध्ये काय होतं की जेव्हा म्हणजे हवेचा दाब किंवा हवेचं तापमान याच्यामध्ये फरक जाणवतो, त्यामध्ये काय होतं, फरक जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला काय होतं, वारा व्हायला लागतो, वाऱ्याचे म्हणजे विंड करंट्स असतात, या सगळ्या गोष्टी होत असतात. वादळ इथेच होत असतात, पाण्याचं बाष्प आहे. आणि हा खूप महत्वाचा काय आहे, थर आहे आणि तो पृथ्वी लगत आहे. जेव्हा आपण वरती जाऊ, अगदी वरती जाऊ, जेव्हा 13 किलोमीटर पासून पुढे 50 किलोमीटर पर्यंत जो आहे त्याला आपण स्थितांबर म्हणतो किंवा स्ट्रॅटोस्फिअर म्हणतो. हा पण फार महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये ओझोन हा वायू आहे. आणि ओझोनचा उपयोग काय, तर आपल्या सूर्यापासून जी रेडिएशन्स येत असतात, युव्ही रेडिएशन्स, युव्ही ए बी सी अशा वेगवेगळ्या रिजन मध्ये आहेत ती रेडिएशन, तर त्यांना गाळून पाठवण्याचं काम काय करतो, हा ओझोनचा थर करतो, ओझोन हा वायू. तर हा ओझोन जो आहे त्याचं जे जास्तीत जास्त प्रमाण आहे ते साधारण पृथ्वीपासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा थर अतिशय पातळ आहे. अतिशय पातळ म्हणजे काय, की जसं की आपण आपलं जर सफरचंद घेतलं, ऍपल घेतलं, तर त्याची जी काही कव्हरिंग आहे तेवढा पातळ थर आहे. आणि तो आपल्या म्हणजे मानवी कृतीमुळे काय होत चाललेला आहे, तो विरळ होत चाललेला आहे. त्याला आपण ओझोनच्या थराचा क्षय म्हणतो, हा ओझोनचा थर आहे. त्याच्यानंतर पुढे मेझोस्फिअर म्हणजे मध्यांबर येतं. नंतर पुढे काय आयनांबर म्हणून आहे, ज्याला आपण आयनोस्फिअर म्हणतो. आणि हे साधारण 500 किलोमीटर पर्यंत आहे. आणि 500 किलोमीटर नंतर काय होतं, की आपला अवकाश सुरू होतं. मग या आपल्या वातावरणाची रचना अशी आहे की जे काही सूर्यापासून किंवा आपल्या अवकाशातून जे रेडिएशन्स येतात, अवकाशातून कॉस्मिक रेज येतात, आणि आपल्या सूर्यापासून जे काही डेडली आहेत म्हणजे की युव्ही रेडिएशन्स म्हणतो आपण, ते सगळे ह्याच्यातून गाळून पाठवले जातात. आणि पृथ्वीपर्यंत येताना हे सगळे रेडिएशन्स खूपसे कमी झालेले असतात. आणि त्यामुळे पृथ्वीवर काय होती, सजीव सृष्टी अगदी तग धरून राहिलेली आहे.
आता या आकृतीमध्ये टेम्परेचर पण दाखवलेले आहे. हे टेम्परेचर पण फार महत्वाचं आहे, कारण जेव्हा आपण ग्लोबल वॉर्मिंगचा उल्लेख करतो, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे ज्याला आपण जागतिक तापमान वाढ म्हणतो, तिथे ह्या तापमानाचा आपल्याला संदर्भ येतो. तर पृथ्वीचं जे काही सरासरी तापमान आहे ते 15 डिग्री सेल्सिअस आहे आणि हे कित्येक हजारो वर्ष काय स्थिर आहे 15 डिग्री सेल्सिअस. 15 डिग्री सेल्सिअस कसं आलं ते? कारण काही ठिकाणी वाळवंट आहेत, अतिशय उष्ण अशी वाळवंट आहेत, काही ठिकाणी अतिशय थंड असे काय आहेत, बर्फाळ प्रदेश आहेत. ह्या सगळ्यांचं सरासरी मिळून किती झालेलं ते 15 डिग्री सेल्सिअस आहे. पण त्या 15 डिग्री सेल्सिअस मध्ये आता काय होत चाललेली आहे, वाढ होत चाललेली आहे आणि यालाच आपण जागतिक तापमान वाढ म्हणतो. आता आपण जर तापमान बघितलं तर पृथ्वीचं तापमान 15 डिग्री सेल्सिअस त्याच्यापासून हे कमी कमी होत कितीपर्यंत जातं तर -56 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. नंतर ते स्थितांबरापर्यंत -2 डिग्री सेल्सिअस पर्यंत येतं, कारण तिथे ओझोनचा जो थर असतो तो युव्ही रेडिएशन काय करत असतो, त्याचं म्हणजे शोषण करत असतो, त्यामुळे ते टेम्परेचर काय होतं, वाढतं. आणि अशा पद्धतीने नंतर परत मध्यांबरामध्ये ते अगदी -92 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं आणि जे काही ऐनांबर म्हणजे शेवटचा थर आहे तिथे ते अगदी -92 पासून अगदी 1200 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. आणि ही एक जी रचना झालेली आहे म्हणजे वातावरणाची ही जी काही रचना आहे ती कित्येक करोडो वर्षापासून आहे. पूर्वी ऑक्सिजन नव्हता आपल्या याच्यामध्ये वातावरणामध्ये. जसजशी प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुरू झाली तस तसं काय होत झालं, ऑक्सिजन साठत गेला आणि आता त्याचं 20% हे काय आहे, त्याचं प्रमाण आहे. मग आता ऑक्सिजनचं आपल्याला कोरोनाच्या ह्याच्यामध्ये महत्व लक्षात येतं की प्रत्येक वायू कशा पद्धतीने महत्वाचा आहे आणि आपलं शरीर कसं त्या पद्धतीने बनलेलं आहे. मग ही वातावरणाची रचना आहे. मग आता यामध्ये आपल्याला दिसतं की आपण वातावरणाच्या हे जे काही वातावरण आहे निसर्ग निर्मित आहे त्याच्यामध्ये काय समस्या निर्माण केलेल्या आहेत. तर पहिली समस्या ज्याला आपण खालचा थर म्हणतो, वातावरणाचा जो खालचा थर आहे ज्याला तपांबर म्हटलं जातं किंवा ट्रोपोस्फिअर पण म्हटलं जातं, तर या वातावरणामध्ये आपण पहिली समस्या वातावरणाची निर्माण केलेली आहे ती आहे की हवा प्रदूषण. ती काय केलेली आहे, हवा प्रदूषण. त्याच्यानंतरची दुसरी समस्या निर्माण केलेली आहे आपण ऍसिड रेन्स म्हणतो, आम्लपर्जन्य म्हणतो. आम्लपर्जन्य म्हणजे काय, तर आम्लपर्जन्य म्हणजे जे काही आपण जे वेगवेगळे फॉसिल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधनांचं आपण जे काही ज्वलन करतो, म्हणजे इलेक्ट्रिसिटी मिळवण्यासाठी कोळसा जाळतो, पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे सगळे जे काही वेगवेगळे जीवाश्म इंधन आहेत त्यातून आपण काय करत असतो, नायट्रोजन डायऑक्साईड किंवा सल्फर ऑक्साईड्स म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड्स आणि सल्फर ऑक्साईड्स हे वायू काय करत असतो, ते हवेमध्ये आपण उत्सर्जित करत असतो आणि त्यामुळे ऍसिड रेन्स होतात. हवेमध्ये जे बाष्प असतं त्याच्याबरोबर त्यांची क्रिया होती, रासायनिक अभिक्रिया होती आणि पावसाच्या रूपानं ते ऍसिड रेन म्हणून, आम्लपर्जन्य म्हणून आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचत असतो. ही एक समस्या निर्माण केली. नंतर ओझोनच्या थराचा क्षय. ओझोनच्या थराचा क्षय म्हणजे काय, आपण जे CFC वगैरे कुलंट म्हणून वापरतो, रेफ्रिजरेटर मध्ये आहे, नंतर एअर कंडिशनर मध्ये आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जिथे आपण वापरत असतो त्या ठिकाणी काय होतं, त्यातला जो क्लोरीन नावाचा जो ॲटम आहे किंवा क्लोरीन मॉलिक्यूल आहे तो काय होतो की ओझोनच्या म्हणजे ह्या स्ट्रॅटोस्फिअर पर्यंत किंवा आपण ज्याला स्थितांबर म्हटलेलं आहे तिथेपर्यंत तो पोचतो. आणि तो पोचायला किती वेळ लागतो, समजा आपल्या ह्याच्यातून जे काही लिकेजेस किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये CFC हा वायू तयार झाला तर त्याला स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पोचायला साधारण 20 ते 40 वर्षाचा कालावधी लागतो. आणि 20 ते 40 वर्षाच्या कालावधीनंतर हा एकदा CFC जेव्हा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पोहोचतो त्यावेळेला एक क्लोरीनचा ॲटम जवळजवळ 100 काय करत असतो, ओझोनचे मॉलिक्युल्स नष्ट करत असतो. आणि त्यामुळे काय होतं, ओझोनचा थर हळूहळू विरळ होतो आणि त्यातून डायरेक्ट UV रेडिएशन्स काय होतात की आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतात आणि जे की खूप घातक आहेत. मग ही एक समस्या निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात या शतकातली सगळ्यात मोठी समस्या ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारं क्लायमेट चेंज. ओके, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीचं तापमान आधी आपण वाढवलेलं आहे. म्हणजे जसं की मी मगाशी सांगितलं की 15 डिग्री सेल्सिअस हे ऍव्हरेज तापमान हजारो वर्षापासून काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडेसे मायनर काय झालेले चेंजेस झालेले आहेत. पण हे 15 डिग्री सेल्सिअस जे आहे ते शास्त्रज्ञांच्या जे काही प्रिडिक्शन्स आहेत त्याप्रमाणे या शतकाच्या अखेरीस त्याच्यामध्ये अगदी 1 डिग्री सेल्सिअस ते 6.5 डिग्री सेल्सिअस एवढा काय होणार आहे, त्याच्यामध्ये वाढ होणार आहे.
काही ठिकाणी काही शास्त्रज्ञांच्या मते 4.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढ होणार आहे, पण निश्चितच क्लायमेट चेंज अटळ आहे आणि आता आपण बघतो त्याची की दुष्परिणाम दिसत आहेत. मग या समस्या आपण काय केलेल्या आहेत, वातावरणामध्ये निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे की आपण नेमकं काय केलेलं आहे, हे वातावरणाच्या आपण समस्या निर्माण केलेल्या आहेत. वातावरण झाल्यानंतर पुढचा येतो की जलावरण. जलावरण म्हणजे पाणी. जिथे जिथे पृथ्वीवर पाणी आहे त्या सगळ्या भागाला काय म्हटलं जातं, हायड्रोस्फिअर म्हटलं जातं किंवा जलावरण म्हटलं जातं. आता या आकृतीमध्ये बघा दिसतंय आपल्याला की पहिल्या ह्याच्यामध्ये सर्कलमध्ये दिसतं की पृथ्वीवरचं जे काही मॅक्झिमम वॉटर आहे, म्हणजे जास्तीत जास्त सगळं जे काही पाणी आहे ते काय आहे, सगळं महासागरामध्ये, आणि ते साधारण 96.5% आहे. म्हणजे सगळं जर धरलं तर ते साधारण 97.2% जातं. नंतर त्याच्यामध्ये थोडासा भाग दिसतोय बघा, त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर आहे, नंतर सलाईन लेक्स आहेत, त्याच्यानंतर फ्रेश वॉटरचं डिस्ट्रीब्युशन परत झालेलं आहे. त्याच्यामध्ये दिसतं की पोलर, दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा पोलर आईस म्हटलेलं आहे, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ, नंतर भूजल म्हटलेलं आहे, आणि पुढचा आहे अगदी छोटासा भाग दिसतोय तो काय आहे, सरफेस वॉटर आहे. सरफेस वॉटर म्हणजे काय, पृष्ठभागावरचं पाणी, आणि त्याचं काय दिलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे. आता अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इथे बघा की पृथ्वीवरचं जे काही पाणी आहे, जवळजवळ जर 100% आपण पाणी धरलं तर त्यातलं जवळजवळ 97.2% हे काय आहे, खारं पाणी आहे, आणि ते महासागरामध्ये आहे, आणि उर्वरित फक्त 2.8% हे काय आहे, गोड पाणी आहे. म्हणजे पृथ्वीवरचं सगळं गोड पाणी. आता त्या 2.8%ची विभागणी कशी झालेली आहे बघा, 2.8 पैकी जवळजवळ 2.15 हे कशामध्ये, पोलार आईस म्हटलेलं आहे, जे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ आहे किंवा हिमनद्या आहे त्याच्यामध्ये आहे. नंतर उरलेलं 0.62% हे काय आहे, भूजल आहे. पृथ्वीवरचं सगळं भूजल 0.62% आहे, आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारं वाहतं पाणी जे आहे किंवा तलावामध्ये असेल ते किती आहे, फक्त 0.03% आहे. आता हे सरफेस वॉटर जे आहे त्याची परत विभागणी कशी झालेली आहे बघा. सरफेस वॉटर म्हटलेलं आहे म्हणजे पृष्ठभागावरचं पाणी, तर त्यातलं जे काही गोड्या पाण्याचे तलाव आहेत त्याच्यामध्ये किती आहे, 0.009% आहे. नंतर जे काही खारं पाणी आहे किंवा इनलँड सीज आहेत त्याच्यामध्ये किती आहे, 0.008% आहे. नंतर सॉइल वॉटर म्हणजे मातीमध्ये जे पाणी आहे त्याला 0.005% म्हटलेलं आहे. नंतर वातावरणामध्ये पाण्याचं जे बाष्प आहे ते किती आहे, 0.001% आहे. आणि स्ट्रीम्स आणि चॅनल्स, ज्याला आपण नद्या वगैरे म्हणतो, जे काही झरे आहेत, नद्या आहेत, म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्या नद्या, त्याच्यामध्ये 0.001% एवढंच पाणी आहे. मग लक्षात घ्या की एखाद्या नदीला पूर आला तर किती मोठा हाहाकार उडतो. आपल्याला माहितीये की आपण सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर अनुभवलेले आहेत एका नदीचं पाणी. आणि जेव्हा आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आहोत, म्हणजे जागतिक तापमान वाढ म्हणतो आहोत, जागतिक तापमान वाढीमध्ये जर 2.15% हे सगळं बर्फ आहे, बर्फाच्या स्वरूपात, आणि जवळजवळ त्यातलं 30% बर्फ आतापर्यंत काय झालेलं आहे, ते वितळलेलं आहे आणि उरलेलं वितळत चाललेलं आहे. मग ते जेव्हा पाणी समुद्राला, महासागराला मिळेल त्यावेळेला पृथ्वीवरती महासागरांची पातळी किती वाढलेली असेल, आणि नुसती महासागरांची पातळी वाढून समुद्र किनाऱ्या लगतचे प्रदेशच फक्त पाण्यामध्ये जाणार नाहीयेत, तर त्यामुळे पृथ्वीचं हीट इंजिन कशा पद्धतीने बदलेल याचा विचार, म्हणजे तो खूपच भयंकर विचार आहे, आणि खूप मोठ्या उलटापालटी काय होऊ शकतात आत्ताच होत आहेत, आणि त्याच्यामध्ये आणखी नजीकच्या काळामध्ये काय होणार आहे, वाढ होणार आहे. त्यानंतर पुढचं जे आहे, ज्याला आपण शिलावरण म्हणतोय, शिलावरण हे सगळे तुम्हाला माहित आहे, लहानपणापासून आपण शिकतो आहोत. शिलावरणामध्ये बघा की त्याच्यामध्ये पृथ्वीचा जो क्रस्ट म्हटलं जातं, की अर्थ क्रस्ट म्हटलं जातं, जो वरचा पृष्ठभाग आहे तो आपल्या दृष्टीने त्याच्यामध्ये काय काय आहे, तर आपल्या सर्व वनस्पतींची वाढ करण्यासाठी जी मृदा लागते ती माती आहे. त्याच्यानंतर मातीनंतर काय आहे की तर त्याच्यामध्ये जे काही खडक आहेत, ज्या खडकांच्या पासून मृदेची निर्मिती होती ते खडक महत्वाचे आहेत. नंतर खनिज आहेत, एखाद्या प्रदेशासाठी, एखाद्या राष्ट्रासाठी जी काही ती खनिज संपत्ती आहे ती पण खूप महत्वाची आहे. मग याला आपण काय म्हटलेलं आहे, तर मृदावरण म्हटलेलं आहे. नंतर आपण ज्याला जीवावरण म्हणतो, इथे जीवावरण बघा, जिथे की आपण वातावरण आहे, नंतर जलावरण आहे, नंतर मृदावरण आहे. या सगळ्या भागामध्ये जिथे जिथे सजीव
आढळतात, त्यांनी तो एरिया ऑक्युपाय केलेला आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, जीवावरण म्हटलेलं आहे. म्हणजे ही सगळी जी आवरण आहेत ती एकमेकापासून वेगळी नाही आहेत. आता परत पाठीमागच्या आकृतीकडे आपण जाऊया. तर इथे दिसतं की मगाशी आपण हे सगळे भाग बघितले. आता बायोस्फिअर मगाशी म्हटलं की बायोस्फिअर म्हणजे काय, पृथ्वीवर जे काही सगळे सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांनी काय केलेले, जीवावरणामध्ये ते समाविष्ट होतात. तर सगळे सजीव म्हणजे कुठले कुठले सजीव असणार आहेत, अगदी जे काही सूक्ष्मजीवी वनस्पती आहेत, म्हणजे एक पेशीय वनस्पती म्हणतो ते बहुपेशीय वनस्पतीपर्यंत, एक पेशीय प्राण्यांच्या पासून जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे जीवाणू आहेत त्यांच्यापासून अगदी सस्तन प्राण्यांच्या पर्यंत ही सगळी काय आहे, जैवविविधता आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, सजीव सृष्टी म्हणतो. आता या आकृतीमध्ये परत आपण का आलो की कारण ही मगाशी जर आपण बघितलं की ही सगळी आवरणं काय आहेत, एकमेकाशी जोडली गेलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ एखाद्या आवरणामध्ये जर काही बरा वाईट म्हणजे त्याच्यामध्ये जर काही घटना घडत असेल तर त्याचा परिणाम सगळीकडे होतो. त्यामुळे आपण जेव्हा पर्यावरण संरक्षण किंवा पर्यावरणाचा ऱ्हास का होतोय ही कारणं बघताना नुसतं त्या गोष्टीपुरतं मर्यादित राहून चालणार नाहीये. तर एखादं जेव्हा कारण आपल्याला सापडेल त्यावेळेला त्याचा परिणाम कुठल्या कुठल्या गोष्टीवर होतो याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला काम करणं गरजेचं आहे. म्हणजे की जर समजा एखादी समस्या मुळापासून आपल्याला ती नष्ट करायची असेल तर त्याची निर्मिती का झाली आणि त्याचा परिणाम कुठे कुठे होतोय आणि त्या परिणाम थांबवण्यासाठी मूळ कारणच जर आपण नष्ट केलं तर हळूहळू काय होऊ शकतं की पर्यावरणाच्या समस्या भरपूरशा प्रमाणात काय होऊ शकतात, सुटू शकतात. मग आता यामध्ये बघा की पृथ्वीचा बॅलन्स कसा राखला जातो. म्हणजे जसं की आपण बघतो आहोत की सूर्य ज्याला आपल्या संस्कृतीमध्ये खूप उच्च स्थान दिलेलं आहे आणि सूर्यापासून जे काही आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो अगदी एवढासा फ्रॅक्शन असा सूर्यप्रकाश मिळतो आणि त्या सूर्यप्रकाशावर ही सगळी परिसंस्था किंवा पृथ्वीची सजीवसृष्टी काय आहे, तग धरून आहे. मग सूर्यापासून ज्या आपल्याला कमी तरंग लांबीचे जे प्रारणं येत असतात ज्याला रेडिएशन्स म्हणतो आणि ती सगळ्या अन्नसाखळीतून अन्नजाळ्यातून ती जी ऊर्जा आहे ती सगळीकडे जाती आणि त्या ऊर्जेनंतर प्रत्येक टप्प्यावर काय होत असतं की ती उष्णता म्हणून काय होत असती, ती बाहेर पडत असती आणि ती अवकाशामध्ये परत जात असते. हा एक पृथ्वीचा बॅलन्स आहे, त्यालाच हीट इंजिन म्हटलं जातं. ओके, आता या हीट इंजिनच्या माध्यमातूनच आपण म्हणतो की पर्यावरण म्हणजे काय, आपल्या सभोवताली ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याला आपण पर्यावरण म्हणतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. काय काय येतात त्याच्यामध्ये, तर अजैविक घटक आहेत, जैविक घटक आहेत आणि ऊर्जा आहे. आता याच्यामध्ये पण अजैविक म्हटले की अजैविक म्हणजे बघितलं आपण वातावरणामध्ये हवा हे माध्यम आहे, जलावरणामध्ये जल हे एक माध्यम आहे, नंतर मृदावरणामध्ये मृदा हे एक माध्यम आहे, नंतर वातावरणामध्ये जो काही हवेमध्ये सूर्याच्या उष्णतेने जी काही हवा तापती त्यामुळे हवेला काय आहे, तापमान आहे, नंतर हवेचा दाब पण आहे. यामध्ये फरक झाला की काय होतं, वारे व्हायला लागतात, वादळे होतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पर्जन्यमान आहे, आर्द्रता आहे, नंतर एखाद्या ठिकाणचा भूभाग कसा आहे म्हणजे तो सपाट मैदानी प्रदेश आहे का प्लॅट्यू आहे म्हणजे काही डोंगरावरचा सपाट भाग आहे किंवा याला आपण म्हणतो की दरी आहे, डोंगर आहे, ह्या सगळ्याचा आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावर काय होत असतो, परिणाम होत असतो. आणि त्याच्यामध्ये काही पोषक मूलद्रव्य पण आहेत. ही सगळं बेसिक का समजून घेणं गरजेचं आहे, कारण हीच चक्र आपण पर्यावरणाचा ऱ्हास झाला म्हणतो याचा अर्थ ही सगळी जी नैसर्गिक चक्र आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बिघाड होत चाललेला आहे. मग आता कुठले कुठले न्यूट्रियन्स आहेत, तर इनऑर्गॅनिक आहेत म्हणजे सेंद्रिय असेंद्रिय असे हे सगळे आहेत, नंतर सगळी जीवसृष्टी आहे. आता हे सगळे जे पर्यावरणाचे घटक आहेत ते पण एकमेकावर काय असतात, अवलंबून असतात आणि त्यांच्यामध्ये पण सतत आंतरक्रिया सुरू असते. मग ही आंतरक्रिया सुरू होत असती त्याच वेळेला तिथे काय होतं, नैसर्गिक चक्र काय होतात, निर्माण होत असतात. मग नैसर्गिक चक्र वेगवेगळी आहेत. आता हे जे काही आपण बघितलं की ज्याला अजैविक, जैविक आणि ऊर्जा घटक म्हणलेले आहे, ती कशी एकमेकाशी संबंधित आहेत बघा. तर आपल्याला सूर्याच्या माध्यमातून काय मिळत असतो, सूर्यप्रकाश मिळत असतो. त्या सूर्यप्रकाशाच्या साह्याने हिरव्या वनस्पती काय करतात, अन्न निर्मिती करतात. हिरव्या वनस्पती कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके तयार करण्याचा एक प्रचंड मोठा कारखाना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या कारखान्यामध्ये कच्चा माल काय लागतो, तर कार्बन डायऑक्साईड लागतो, पाणी लागतं आणि ही पोषक मूलद्रव्य लागत असतात. या अगदी छोट्या छोट्या
सोप्या गोष्टीपासून ते काय करतात, अन्न निर्मिती करतात आणि त्या अन्न निर्मितीवर सगळे जे काही बाकीचे सजीव आहेत ते काय असतात, आपलं भरण पोषण करत असतात. मग नंतर या वनस्पती आणि हे जे काही प्राणी आहेत ते जेव्हा मृत पावतात त्यावेळेला त्यांचं जे काही म्हणजे मृत अवशेष आहेत त्याच्यावर परत काय होत असतात, जे काही जीवाणू म्हणतात किंवा ज्याला कवक बुरशी वगैरे हे सगळं काम करतात आणि हे सगळे जे परत जे काही बंदिस्त झालेले जे न्यूट्रियंट्स आहेत वनस्पतीमध्ये असू दे किंवा प्राण्यांच्या मध्ये असू दे, ती परत कुणाकडे देतात, तर वनस्पतींना ती उपलब्ध करून देतात. आणि अशा पद्धतीने निसर्गाचं अव्याहतपणे काम सुरू असतं. आता ही जी सोपी अगदी म्हणजे कशा पद्धतीने सगळे घटक एकमेकाशी संबंधित असतात हे आपण पाहिलं. मग आता यामध्ये बघा, निसर्गाकडे स्वतःची एक व्यवस्था आहे की ही सगळी निसर्गाकडे हे जे काही एलिमेंट्स आहेत ज्याला आपण मूलद्रव्य म्हणतो ती खूप कमी प्रमाणात आहेत. मग ती खूप कमी प्रमाणात असल्यामुळे निसर्गाने काय केलं की ही सगळी जी काही मूलद्रव्य आहेत त्याची चक्रीकरण करण्याची सुरुवात केली. मग चक्रीकरण करत असताना काय झालं की कमी जी मूलद्रव्य आहेत ती सगळीकडे रोटेट व्हायला लागली आणि निसर्गाने प्रत्येक वनस्पतीला प्रत्येक प्राण्याला तिथे ना काहीतरी काय दिलं, काम दिलं. आणि काम दिलं म्हणजे निसर्ग प्रत्येकाकडून काही ना काहीतरी काम करून घेतो आणि हे निसर्गाचं चक्र अव्याहतपणे सुरू असतं. आता याच्यामध्ये बघा की जे काही निसर्ग निर्मित घटक आहेत त्याच्यासाठी निसर्गाकडे सगळी व्यवस्था आहे. पण आपण जेव्हा मानव निर्मित काही जे पदार्थ म्हणतो, म्हणजे जर समजा इथे आपण उदाहरण घेतलं, आपण कीटकनाशके घेतली, रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते पण असतील किंवा प्लास्टिक किंवा वेगवेगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत या निसर्गाच्या चक्रामध्ये त्या कुठेही बसत नाहीयेत आणि निसर्गाकडे अशी व्यवस्था नाहीये की त्यांचं काय करू शकतील, ते विघटन करू शकतील. म्हणजे याचा अर्थ काय असणार की ही सगळे जे गोष्टी आहेत त्या निसर्गामध्ये साठत राहतात, नुसत्या साठत नाहीत तर या सगळ्या अन्नसाखळी अन्न जाळ्यामध्ये ते फिरत राहतात आणि त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्याला आता दिसत आहेत. म्हणजे जसं की कीटकनाशकांचे अवशेष कित्येक वर्ष राहू शकतात आणि त्याचं काय होत नाही, विघटन होत नाहीत, कारण निसर्गाकडे तशा पद्धतीचे विघटक नाही आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही आहेत. त्यामुळे तिथेच आपण काय केलं, नैसर्गिक चक्रांचा बॅलन्स बिघडवला. आता त्यानंतर बघूया की हे निसर्गाची चक्र आहेत की जलचक्र, हे माहित आहे तुम्हाला, जलचक्राची म्हणजे कशा पद्धतीने होतं. नंतर आणखी कुठलं आहे, ऑक्सिजनचं चक्र आहे, मग ऑक्सिजन पण तो बॅलन्स करत असतो. नंतर कार्बनचं आहे चक्र, मग आता पाणी ज्याला जलचक्र म्हणतो आपण, ऑक्सिजन आणि कार्बन ही सगळी काय आहेत, वायुचक्र आहेत. त्याच्यानंतर नायट्रोजनचं पण एक चक्र आहे. मग नायट्रोजनची पण काय करत असतं, नायट्रोजन एवढा प्रचंड प्रमाणात असला तरी वनस्पती डायरेक्टली त्या घेऊ शकत नाही, मग त्यासाठी त्या नायट्रोजनची नायट्रेट आणि नायट्राईट मध्ये रूपांतर होणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीनं निसर्गाचं चक्र सुरू असतं. मग आता सल्फरचं पण चक्र आहे आणि फॉस्फरसचं पण, अशी ही जी अगदी महत्वाची आहेत की जी सगळीकडे रोटेट होत असतात आणि त्या माध्यमातून काय झालेली आहेत की वेगवेगळी काय झालेले चक्र. म्हणजे हे निसर्गाची ही रचना अशी आहे, सूर्यप्रकाश येतो, हिरव्या वनस्पती काय करत असतात, अन्न निर्मिती करत असतात आणि अन्न निर्मिती करत असताना त्यांना हे सगळे अजैविक घटक जे डाव्या बाजूला दिसत आहेत त्याच्यामध्ये काय दिलेले आहे, गॅसेस दिलेले आहे, पाणी दिलेले आहे, मिनरल्स खनिज दिलेले आहेत, ही सगळी अन्न साखळी आणि अन्न जाळ्यांच्या ह्याच्यातून काय होत असतात, माध्यमातून ती सगळीकडे रोटेट होत असतात. मग अशा पद्धतीनं निसर्गाचं एक काम सुरू असतं. आता यामध्ये बघा की हे दिसतंय आपल्याला, अन्न साखळी आहे, प्रत्येक जण एकमेकावर अवलंबून आहे. नंतर अन्न जाळे आहे. आता कुठलंही अन्न साखळी असेल, अन्न जाळा असेल, त्याच्यामध्ये मानव पण येतो. मग मानवाला निसर्गामध्ये फार काही असं उच्च स्थान दिलेलं नाहीये, तर मानव पण त्याच अन्न साखळी आणि अन्न जाळ्याचा काय आहे, एक स्वतः घटक आहे. आता याच्यामध्ये बघा आपण समस्या काय काय निर्माण केल्या. आता हे सगळं बघितलं की इथंच सगळं आपण बिघडवलेलं आहे. मग आता पहिल्यांदा आपण अशाश्वत विकास बघूया. अशाश्वत विकास म्हणजे काय, तर याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये दिसतंय आपल्याला की आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे पर्यावरण आणि आर्थिक विकास यांचं कुठे काय केलेलं नाही, आपण कुठेही जोडणी नाही केली. मग पर्यावरणाकडे आपण दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष करत असतानाच आपण आर्थिक विकास साधायचा प्रयत्न केला आणि आर्थिक विकासातून सामाजिक विकास असं एक काहीतरी आपण प्रगतीचं काय केलं, विकासाचं एक म्हणजे
मॉडेल ठरवलं की आर्थिक विकासातून सामाजिक विकास, सामाजिक विकास झाला की परत आर्थिक विकास, आणि इथे पर्यावरणाला आपण कुठेही स्थान दिलं नाही. ज्या पर्यावरणातूनच म्हणजे त्याच्यातून जे आपल्याला नैसर्गिक संसाधनं मिळतात त्यावरच आपली प्रगती अवलंबून आहे, पण तिथे कुठेही आपण पर्यावरणाकडे लक्ष दिलं नाही. आता हे अशाश्वत आपण विकास म्हणतो आहोत, तो अशाश्वत विकास मूळतः झाला का? कारण आता आपल्याला माहित आहे, जेव्हा आपण भारताचं जर आपण बघितलं तर भारताच्या जेव्हा स्वातंत्र्य मिळालं साधारण 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं जे काही नवीन सरकार आलं, त्या नवीन सरकारकडे कुठल्याही गोष्टी उपलब्ध नव्हत्या. प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या, आणि 150 वर्षांमध्ये ब्रिटिशांनी आपली सगळी नैसर्गिक संसाधनांची काय केली होती, लूट केली होती. आणि त्या लुटीवर, नैसर्गिक संसाधनांच्या लुटीवरच युरोपीय खंडातली काय झालेली होती किंवा ब्रिटनची काय झाली होती, आर्थिक प्रगती झाली होती. आणि आर्थिक प्रगती झाल्यामुळे तिथे औद्योगिक प्रगती झाली, म्हणजे औद्योगिक प्रगती, आर्थिक प्रगती. आणि तिथे काय व्हायला लागलं, भारतातला सगळा कच्चा माल त्यांच्या देशात जात होता, त्यापासून पक्का माल तयार करून ते काय करत होते, आपल्या देशात विकत होते. मग अशा पद्धतीनं नवीन सरकार जेव्हा आलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, त्यावेळेला आपल्या सरकारपुढे म्हणजे प्रचंड म्हणजे जी आर्थिक तूट होती, काहीही आर्थिक जी अर्थव्यवस्था होती ती काय झालेली, अतिशय दुर्बल अशी होती. त्यामुळे साहजिकच पंचवार्षिक योजना आखल्या गेल्या, आणि पंचवार्षिक योजना आखताना आपल्याला काय झालं की वेगवेगळ्या प्रकारचा आर्थिक विकास करणे, एवढ्या वर्षानंतर गुलामगिरीमध्ये राहिल्यानंतर आर्थिक विकास साध्य करणे आणि पश्चिमी जगताशी आपण त्यांच्या बरोबर कुठेतरी जाणे, हा एक काय होतं, इतर राष्ट्रांच्या बरोबरीने काय होतं की आपण आपली प्रगती करून घेणे, हा एक मुख्य उद्देश होता. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटकडे म्हणजे पर्यावरणाकडे दुर्लक्ष झालं. मग या पद्धतीनं आपल्याकडे, कारण लोकसंख्या वाढली होती, लोकसंख्येच्या गरजा वाढल्या होत्या, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या वाढल्या होत्या, त्या पूर्ण करणे आपलं हे होतं. आणि काही प्रमाणात नाही, भरपूर प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळालं. आपल्याकडे हरित क्रांती झाली, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालं की भरपूर प्रमाणात आपली आर्थिक प्रगती झाली वेगवेगळ्या क्षेत्रात, नुसतं इंडस्ट्रीज किंवा शेती असं नाही, तर सगळे ह्याच्यामध्ये आपली प्रगती झाली. आणि ही प्रगती होत असताना आपण अशा स्टेजला आलो की स्वावलंबी झालो, म्हणजे अन्न निर्मितीच्या बाबतीत पण स्वावलंबी झालो, किंबहुना आपण बाहेरच्या देशांना काय करायला लागलो की अन्नाचा पुरवठा करायला लागलो, अन्नधान्याचा पुरवठा करायला लागलो. त्याच वेळेला काय होत होतं की जे बाकीचे पश्चिमी देश होते, म्हणजे युरोपियन कंट्रीज होत्या किंवा अमेरिका होती, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका होतं, यांच्याकडे प्रगती खूप आधी झाली होती. आणि त्या प्रगतीमध्ये पर्यावरणाचा पण विचार केला नव्हता, आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम त्यांना साधारण 70च्या दशकात दिसायला लागले होते. आणि आपल्याला थोडेसे वेळाने दिसायला लागले, कारण आपण आता नुकतीच प्रगती सुरुवात केली होती, इंडस्ट्रियलायझेशन सुरू केलं होतं, आणि शेतीमध्ये हरित क्रांती आणली होती. मग या सगळ्यांचा परिणाम काय झाला, तर की पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याकडे काय झालं की पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे पर्यावरणावर जी आपली इकॉनॉमी, जी आपली अर्थव्यवस्था त्याच्यावर डिपेंडंट आहे, ती पण हळूहळू काय व्हायला लागली, दुर्बल व्हायला लागली. आता तर ती दिसतीच आहे, कारण त्याच्यावरच अवलंबून आहे, नैसर्गिक सगळ्या ह्याच्यावरती. आणि त्यामुळे हळूहळू सोसायटीमध्ये, समाजामध्ये काय व्हायला लागलं, इम्बॅलन्स म्हणजे काय, गरीब आणि श्रीमंत याच्यामधली जी दरी आहे ती प्रचंड वाढत चालली. मग अशा पद्धतीने बाकीच्या सगळ्या गोष्टीने आपण ज्या रूढ अर्थानं जी प्रगती आहे ती सगळी प्रगती आपण केली, पण हळूहळू कुठेतरी तो गॅप जो आहे तो वाईडन होत चाललेला आहे, म्हणजे वाढत चाललेला आहे. मग यालाच आपण काय म्हटलेलं आहे, अशाश्वत विकास म्हटलेला आहे. कारण का, विकास म्हणजे काय, तर तो सगळीकडे कंटिन्युअस राहायला पाहिजे, सस्टेन व्हायला पाहिजे, आणि चिरकाल टिकणारा हवा. पण तो तसा न होता काय व्हायला लागला की हळूहळू आपले जे सगळे नैसर्गिक स्त्रोत आहेत त्या सगळ्याचं प्रदूषण वगैरे सुरू झालं. आणि ते कशा पद्धतीने सुरू झाले आणि कुठले कुठले चॅलेंजेस आहेत आपल्याकडे बघूया. तर पहिली समस्या, लोकसंख्या वाढ. आता लोकसंख्या वाढीचा आपल्याला दुष्परिणाम इमिजिएटली जाणवतो, इतके दिवस कधी जाणवला नाही, पण आज जेव्हा आपल्याला वॅक्सिन्स मिळत नाहीयेत, आणि वॅक्सिन्स जेव्हा आपण बघतो आहोत, वॅक्सिन्स म्हटल्यानंतर की आपण म्हणतो आहोत की आपल्या सगळ्यांना व्यवस्थित प्लॅनिंग व्हायला हवं होतं, की आपल्याला वॅक्सिन्स मिळायला हवे होते. पण जर आपली लोकसंख्या जर गृहीत धरली तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका साधारण 33 कोटी आहे, नंतर सगळ्या युरोपची म्हटली तरी आणखी एवढी, आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आपली जवळजवळ 135 ते 138 कोटी आहे.
म्हणजे ही जर लोकसंख्या आपण जर बघितली, ती लोकसंख्या कशा पद्धतीने वाढत गेली ती बघूया आपण. साधारण 1800 साल जर घेतलं मानवी इतिहासातलं, म्हणजे पृथ्वीच्या ह्याच्यातलंच मानवी इतिहासातलं, तर 1800 साली मानवाची लोकसंख्या म्हणजे आपली लोकसंख्या साधारण 1 बिलियन म्हणजे 100 कोटी होती. त्याच्यानंतर पुढच्याच 100 वर्षात जवळजवळ ती काय झाली, 200 कोटी झाली. नंतर 1960 म्हणजे ही वाढतच चालली आणि साधारण 2011 साली ती किती झाली, 50 कोटी आहे. मग आता पूर्ण पृथ्वीची लोकसंख्या म्हणजे पृथ्वीवर जे सगळे जे सजीव राहत आहेत त्यांची किती, म्हणजे सजीव म्हणण्यापेक्षा मानव म्हटलं तर आपली किती लोकसंख्या आहे, 750 कोटी. आता या 750 कोटी मधली जवळजवळ 138 कोटी एवढी लोकसंख्या भारतात राहतीये आणि उर्वरित 140-145 कोटी लोकसंख्या चीनमध्ये राहते. जवळजवळ ते 300 कोटी झाली. म्हणजे जगातली निम्मी लोकसंख्या या 2 देशात राहतीये, आशिया खंडात राहतीये. मग याचा अर्थ काय, की इथल्या या देशामध्ये जे काही नैसर्गिक संसाधन आहेत, नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्याच्यावर प्रचंड काय होतोय, ताण येतोय. आणि कशा पद्धतीने मग पुढची समस्या आपण काय निर्माण केली, जसे की लोकसंख्या वाढली, मग पुढची समस्या आपण काय निर्माण केली, की सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास सुरू झाला. कारण मानवी गरजा भागवण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या तर मानवी गरजा आहेतच, पण या सगळ्या गरजा ऊर्जा एक नवीन गरज आलेली आहे. आणि या सगळ्या गरजा भागवता भागवता आपले हे जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत ती काय होत चालली, क्वांटिटीने कमी होत चालली, म्हणजे संख्यात्मक कमी होत चालली. आणि संख्यात्मक कमी होत चालल्यानंतर त्याचं काय झालं, की ही सगळी कुठली नॅचरल रिसोर्सेस आहेत आपले, जसं की आपण बघितलं की हवा लागते आपल्याला, अन्न आहे, वस्त्र आहे, नंतर आपल्याला फूड रिसोर्सेस लागतात, अन्न मगाशीच म्हटलं की अन्न आहे, नंतर ऊर्जा आहे, नंतर जंगलं आहेत, वन आहेत, पाणी आहे, मृदा आहे, नंतर त्याच्यामध्ये खनिज आहेत आणि जमीन आहे. ही सगळी काय आहेत, आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. हिचा प्रचंड प्रमाणात आता तुटवडा भासायला लागलाय. आणि कुठल्याही देशाची जरी लोकसंख्या वाढत असली तर तिथले नॅचरल रिसोर्सेस तसे वाढत नाहीत. काही नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तिला तयार होण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी जावा लागतो. आणि हळूहळू जर गरजा वाढल्या तर ते कमी होत जाणार, ही एक समस्या निर्माण केली आपण. त्याच्यानंतर आपली साधन संपत्ती आहे, मग आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्या इंडस्ट्रीज, आपली वाढलेली लोकांना घरं किंवा आपली जी काही शेतीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी आपण काय केलं, जंगलतोड सुरू केली आणि त्यामुळे पुढची समस्या निर्माण केली, जंगलतोड म्हणजे डिफॉरेस्टेशन. मग आता जंगलतोड केल्यानंतर आणखी पुढच्या समस्या, मग सगळीच नैसर्गिक चक्र हळूहळू आपण काय केली, बिघडवायला सुरू केली. मग त्याच्यामध्ये पुढची समस्या काय सुरू झाली, जैवविविधतेचा ऱ्हास. आता जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजे फक्त जैवविविधता जंगलात असते असं नाहीये, तर ती आपल्या आजूबाजूला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तिथल्या ज्या हवामानाला ज्या अडॅप्ट होतात त्या वनस्पती आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता याच्यामध्ये बघा तर या सगळ्या जैवविविधतेचा हळूहळू काय झाला, ऱ्हास सुरू झाला. त्याच्यानंतर कृषी क्षेत्रातली म्हणजे जी आपली कृषी क्षेत्रातली जैवविविधता आहे, म्हणजे वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणतो की अन्न जे काही आहे आपली वेगवेगळी धान्याची म्हणजे वेगवेगळी पिकं वगैरे आहेत त्यातली जैवविविधता हळूहळू कमी व्हायला लागली. त्याच्यानंतर पुढची समस्या जी आहे, प्रदूषण. प्रदूषण कशाचं प्रदूषण केलं आपण, नैसर्गिक संसाधनांचं प्रदूषण केलं. मागे बघितलं की नैसर्गिक संसाधनं संख्यात्मक रीतीने कमी झाली, आता इथे ती गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्हली काय झाली, ती क्वालिटीने खराब झाली. म्हणजे सगळ्याच गोष्टीचं आपण प्रदूषण केलेलं आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती जसं की नावात म्हटलेलं आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणजे त्या नैसर्गिकपणेच येत असतात, पण मानवाच्या कृतीमुळे त्या नैसर्गिक आपत्तींची वारंवारिता वाढलेली आहे आणि त्यांची काय वाढलेली आहे, तीव्रता पण वाढलेली आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी दोन्ही वाढलेले आहे, वारंवार येत आहेत ती आणि प्रचंड नुकसान करून जात आहेत. नंतर मायग्रेशन म्हणजे काय, स्थलांतर. आपण जे काही वेगवेगळे विकासासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या जे गोष्टी करतो, त्याच्यामध्ये धरण बांधणे आहे, नंतर खनिज म्हणजे खाणकाम आहे, नंतर रस्ते बांधणे, हायवेज आहेत, की लोकांच्या जमिनी
किंवा लोकांची शेती किंवा गावं काय केली जातात, उठवली जातात आणि त्यामुळे लोकांचं स्थलांतर होतं. जेव्हा लोक स्वतःहून एखाद्या शहरामध्ये जात असतील किंवा दुसऱ्या ठिकाणी जात असतील म्हणजे स्वतःच्या विकासासाठी, त्यावेळेला ते त्यांच्या इच्छेनं झालेलं स्थलांतर असतं. पण फोर्सफुली जेव्हा लोकांचं स्थलांतर होतं त्याला ती एक मोठी समस्या आहे. आता स्थलांतरानंतरची पुढची समस्या काय, तर की त्यांचं पुनर्वसन करणे, रिहॅबिलिटेशन, त्यांचं पुनर्वसन करण्याचं गरजेचं आहे. आणि त्यामुळे काय होत चाललेलं आहे की पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो खूप वर्ष काय होतो की तसाच ताटकळत ठेवला जातो किंवा एवढी लोकसंख्या ह्या सगळ्या गोष्टी सहज लगेच शक्य होत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं की नवीन नवीन प्रकल्पांना तिथल्या स्थानिक लोकांचा काय असतो, विरोध असतो. ओके. त्याच्यानंतर पुढच्या जागतिक ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये बघा ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि क्लायमेट चेंज आहे. मग अशीच म्हटलं की पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे, कार्बन डायऑक्साईड वायू आणि बाकीचे वायू आहेत त्याच्यामुळे. आणि त्यामुळे काय होत चाललंय की क्लायमेट पण चेंज होत आहे. नंतर ओझोनचा थर कमी होत चाललेला आहे म्हणजे ओझोनचं प्रमाण. नंतर ऍसिड रेन्स आहेत, ऍसिडिफिकेशन ऑफ ओशन्स. ऍसिडिफिकेशन ऑफ ओशन्स म्हणजे काय, तर पृथ्वीच्या पाण्याचा जो समुद्रातल्या पाण्याचा जो काही पीएच आहे तो ऍसिडिक होत चाललेला आहे आणि तिथल्या त्यामुळे परिसंस्थेला काय होत चाललेलं आहे, तिथल्या सजीवांना हानी पोचत चाललेली आहे. आणि हे सगळ्या ज्या काही समस्या आपण बघितल्या त्या म्हणजे नुसतं हिमनगाचं काय टोक आहे. प्रत्येक समस्येशी खूपशा हजारो समस्या निगडीत आहेत. म्हणजे हजारो समस्या म्हणजे कशा की त्या सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, राजकीय आहेत, अशा भरपूरशा विविध समस्या आहेत. आणि ह्या समस्या ठळकपणे दिसतात आणि त्याच्याशी निगडीत समस्या. मग आता एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास केला पाहिजे. समस्या बघितल्या आपण. मग समस्या बघितल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण विकास काय कामाचा की जो पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत जाणार नाहीये. म्हणजे आता विकास साधारण एक उदाहरण घेऊया आपण की आता जर काही समजा एखाद्या कोणाकडे जर शेती आहे आणि शेती जर हे असं एक बहुमोल काय आहे की म्हणजे एक संपत्ती आहे की जी पिढ्यानपिढ्या पुढे गेली पाहिजे. आणि जर ती शेतीच क्षारपड असेल तर पुढच्या पिढ्यांना त्याचा काही उपयोग आहे का, नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजेत, हळूहळू पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत अगदी सुरक्षितपणे गेल्या पाहिजेत. आणि यालाच आपण काय म्हणतो, शाश्वत विकास. म्हणजे असा विकास की जो काय झाला पाहिजे, चिरकाल टिकणारा पाहिजे. मग त्यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मग ह्याची व्याख्या काय केलेली आहे, तर आत्ताच्या ज्या जनरेशन्स आहेत त्यांनी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती व्यवस्थितपणे वापरायची आहे. ओके. आणि ती व्यवस्थित वापरत असताना पुढच्या ज्या काही येणाऱ्या सगळ्या पिढ्या आहेत, नुसती पुढची एकच पिढी नाही, येणाऱ्या सगळ्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्या गरजांना कुठेही काय करता कामा नये, म्हणजे त्याच्यामध्ये धोका पोचता कामा नये. आणि तशा पद्धतीनं काय करायचे, ती नैसर्गिक संसाधनं पुढच्या पिढीला काय करायचे, सुरक्षितपणे पोचवायचे. म्हणजे जसं की आपल्या पाठीमागच्या पिढ्या म्हणजे एकच पिढी म्हणत नाहीये, अशा खूपशा पिढ्या, त्यांची संख्या खूप कमी होती. म्हणजे लोकसंख्या खूप कमी होती. भारताचा जर विचार केला अगदी 47 किंवा त्याच्या आधीचा विचार केला तर लोकसंख्या कमी होती. लोकसंख्या कमी असताना त्यांच्याकडे साधन संपत्ती भरपूर प्रमाणात उपलब्ध होती. पण त्यांनी ती साधन संपत्ती आपल्या एक सांस्कृतिक वारसा म्हणा किंवा एक आपल्या संस्कृतीची शिकवण म्हणा, ती सगळी साधन संपत्ती अतिशय चांगल्या पद्धतीने वापरली. आणि ती चांगल्या पद्धतीने वापरली म्हणून ती सगळी साधन संपत्ती, नैसर्गिक संसाधने आपल्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचली. आणि आता आपण काय करतो आहोत, तर आपली ही सगळी जी काही साधन संपत्ती आहे तर क्वांटिटेटिव्हली पण आपण कमी केली आणि त्याची गुणवत्ता पण ढासळलेली आहे, म्हणजे प्रदूषण केलेलं आहे. मग पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत की ज्या पिढ्यांचा सगळ्यांचा त्याच्यावर काय आहे की समान हक्क आहे आणि आपण त्यांना सगळे जे काही साधन संपत्ती आहे ती प्रदूषित करून आणि क्वांटिटीने कमी असलेली साधन संपत्ती काय करतो आहोत, आपण देतो आहोत. म्हणजे असा विचार करायला हवा की ही साधन संपत्ती आपण पुढच्या पिढ्यांच्याकडून काय घेतलेली आहे, उधार घेतलेली आहे. मग एखादी जर गोष्ट आपण उधार घेतली तर ती सुरक्षितपणे जशीच्या तशी तो ठेवा आपल्याला काय करायचंय, त्या त्या पिढ्यांना पोचवायचा आहे. आणि यालाच काय म्हटलं जातं, शाश्वत विकास म्हटला जातो. मग शाश्वत विकास करताना आपल्याला खूपशा गोष्टींचा काय करायला लागतो, विचार करावा लागतो. मग त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती कशी करायची, नंतर त्याच्यामध्ये सामाजिक विकास कसा साध्य झाला पाहिजे. आणि हे सगळं होत असताना पर्यावरणाचं संरक्षण म्हणजे एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन व्हायला हवं. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्याला आपण काय म्हणतो, शाश्वत विकास. म्हणजे जो चिरकाल टिकणार आहे त्याला आपण शाश्वत विकास म्हणतो. आता यामध्ये बघा, जेव्हा
शाश्वत विकास, युनायटेड नेशन्सनी काय केलं की शाश्वत विकासाची जेव्हा संकल्पना मांडली, म्हणजे 1992ला जी रिओ कॉन्फरन्स झाली ब्राझीलला, ज्याला आपण वसुंधरा परिषद पण म्हणतो, त्यामध्ये ही संकल्पना ऍक्च्युली 1982 पासूनच काम सुरू झालं. ब्रुटलँड कमिशननं हा रिपोर्ट दिलेला आहे आणि तो पब्लिश कधी झाला 1987ला, 87 साली पब्लिश झाला. आणि याच्यामध्ये काय, जेव्हा वसुंधरा परिषदेचं आउटकम काय आहे, तर आउटपुट काय आहे, तर एकतर त्यांनी अजेंडा 21 तयार केला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडली आणि आवर कॉमन फ्युचर हा एक अहवाल काय केला, प्रसिद्ध केला. मग यामध्ये काय केलं की हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द वापरला. मग त्यामध्ये शाश्वत विकास त्याची कल्पना काय केली, म्हणजे संकल्पना काय मांडली, तर असा विकास असायला हवा की ज्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचं समान वितरण व्हायला हवं. नैसर्गिक साधन संपत्तीचं समान वितरण कुणाकुणामध्ये हे समान वितरण व्हायला हवं, तर त्याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंत, म्हणजे कुठल्याही देशामधले गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये काय व्हायला हवं, नैसर्गिक साधन संपत्तीचं समान वितरण व्हायला हवं. पण याचा अर्थ असा नव्हे की जे काही श्रीमंत आहेत जर ते त्यांच्या कर्तृत्वावर जर पैसा मिळवत असतील, इट्स ओके, पण कुठेही निसर्गाची लुबाडणूक करून काय नकोय, पैसा निर्मिती नकोय. पण जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती गरीब आणि श्रीमंतामध्ये समान विभागली जावी. नंतर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये पण त्याचे काय झाली पाहिजे, समान विभागणी झाली पाहिजे. नंतर येणाऱ्या सगळ्या जनरेशन्स, म्हणजे पाठीमागची जनरेशन आणि पुढची जनरेशन, एकच नाही तर येणाऱ्या सगळ्या जनरेशन्स याच्यामध्ये पण नैसर्गिक साधन संपत्तीचं समान वितरण व्हायला हवं. या त्रिसूत्रीवर शाश्वत विकासाची संकल्पना मांडली गेली. आता या शाश्वत विकासाची संकल्पना मांडली त्याच वेळेला 2002 साली त्याची एक वेगळी परिषद भरली साऊथ आफ्रिकेमध्ये, जोहान्सबर्गमध्ये. आणि त्याच वेळेला एक 8 शाश्वत विकासाची उद्दिष्ट दिली होती. आणि त्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टामध्ये त्यातलं एक उद्दिष्ट होतं की सर्वांना प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की सर्व शिक्षा अभियान त्याच वेळेला राबवलं गेलं आणि हे सगळं युनायटेड नेशन्स मध्ये ठरवलं जातं आणि ते जे काही मेंबर कंट्रीज आहेत ते सगळं काय करत असतात, ते फॉलो करत असतात. मग या 2000 मध्ये जे काही गोल्स मांडले गेले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, त्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हटलं गेलं होतं. आणि हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स 8 होते आणि त्याची मुदत साधारण 2015ला संपली. आणि 2015ला संपल्यानंतर परत युनायटेड नेशन्स मध्ये परत पुढचे 17 गोल्स काय केले, त्याचे म्हणजे ते मांडले गेले आणि सगळ्या राष्ट्रांच्या समोर ते ठेवले युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये आणि त्याला मान्यता मिळाली. आणि त्याप्रमाणे सर्व सरकारांनी काय केलं, सर्व देशांच्या सरकारांनी त्या पद्धतीने वाटचाल सुरुवात केली. मग आता याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे काय, तर बॅलन्स्ड एन्व्हायरमेंट असायला हवं, म्हणजे एक समतोल पर्यावरण पाहिजे. आणि समतोल पर्यावरण कधी निर्माण होईल, तर जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत ती नैसर्गिक जी काही चक्र आहेत त्यांचा जर समतोल साधला तर ती नैसर्गिक संसाधनं काय होतील, व्यवस्थितपणे उपलब्ध होतील आणि त्यातून आर्थिक प्रगती होईल आणि त्या आर्थिक प्रगतीहून काय होईल की सामाजिक विकास होईल. अशा पद्धतीनं हे गोल्स मांडलेले आहेत. आणि जेव्हा आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्याला शाश्वत विकास साध्य करायचा आहे त्यावेळेला काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये इथे मांडलेले आहेत बघा, इथे कन्झ्युमेरिझम म्हटलेलं आहे, नंतर कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द अर्थ, नंतर इकॉलॉजिकल फुटप्रिंट्स, कार्बन फुटप्रिंट्स, नंतर हे सगळं टाळून आपल्याला सस्टेनेबल कन्झ्युमेरिझम, सस्टेनेबल लाईफस्टाईल, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या आहेत. आता कन्झ्युमेरिझम म्हणजे काय, तर आपली ग्राहकता वाढलेली आहे. ग्राहकता वाढलेली आहे म्हणजे काय, तर आपण विनाकारण काही गोष्टी अनावश्यकपणे काय करतो आहोत, वापरतो आहोत. म्हणजे आपल्याला गरज नसताना पण वापरतो आहोत. आणि शहरी जीवनामध्ये हे जास्त प्रमाण वाढलेलं आहे. अजूनही आपल्या खेड्यामध्ये तसं नाहीये ते, पण ती पण हळूहळू काय होत चालली आहे, तिथली पण लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे. आणि अशी लाईफस्टाईल होत चाललेली आहे की वापरा आणि फेका, म्हणजे यूज अँड थ्रो ही खूप वाढलेली आहे. मग हे कन्झ्युमेरिझम हे 5वं हे काय, म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे, तर ग्लोबल वॉर्मिंगसाठी हे 5वं कारण आहे. पहिले 4 गॅसेस आहेत, वायू आहेत, आणि 5वं कारण काय आहे ग्लोबल वॉर्मिंग होण्याचं, तर कन्झ्युमेरिझम. आपली लाईफस्टाईल काय होत चाललेली आहे, बदलत चाललेली आहे. म्हणजे त्याच्यासाठी एक छोटं उदाहरण देते, तर की जसं की आता म्हणजे साधारण एक पिढ्या बदलत चाललेल्या आहेत आणि ग्लोबलायझेशन झाल्यामुळे काय होत चाललेलं आहे की बाहेरच्या संस्कृती पण इथे येत आहेत आणि त्या पद्धतीने पण आपलं कन्झम्पशन चाललेलं आहे. किंवा
आपला देश ज्या काही मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यासाठी एक मोठं मार्केट होत चाललेलं आहे आणि आपले प्रॉडक्ट्स विकण्यासाठी ते खूप वेगवेगळ्या गोष्टींचं काय होत चाललेलं आहे की त्याचा भडीमार केला जातो आणि त्यातून आपलं कन्झ्युमेरिझम वाढत चाललेलं आहे. आणि आपली संस्कृती अशी कधीच नव्हती कन्झ्युमेरिझम सारखी, कारण याच्यामध्ये बघा कन्झ्युमेरिझम जर म्हटलं की आपली संस्कृती काय सांगते की कुठल्याही नैसर्गिक संसाधनांचा अतिशय काटकसरीने वापर करा. त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे तर साधारण बौद्ध भिक्खूचं ते उदाहरण दिलेलं आहे. बौद्ध भिक्खूचं उदाहरण म्हणजे साधारण 2000 वर्षापूर्वीच आहे. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की एकदा काय झालं होतं तर जो बौद्ध भिक्षू त्याला काय हवं होतं की भिक्षू म्हटल्यावर माहित आहे भिक्षू काय संन्यासी काय तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या गरजा खूप कमी असतात. मग त्या भिक्खूला त्याचे कपडे खराब झाले होते. मग आता कपडे खराब म्हणजे संन्यासी म्हणजे ते स्वतःची संपत्ती तर काही करतच नाहीयेत. मग जे काही दानशूर व्यक्ती असतील किंवा तिथला राजा असेल तर त्यांच्या मार्फतच त्यांना ह्या सगळ्या गोष्टी साधनं पुरवली जात असतात. मग तो बौद्ध भिक्खू काय करतो की तिथल्याच गावच्या राजाकडे जातो, प्रमुखाकडे जातो आणि म्हणतो की असे असे माझे कपडे काय झालेले आहेत, खराब झालेले आहेत आणि आता मला नवीन कपड्यांची आवश्यकता आहे. मग नवीन कपड्यांची आवश्यकता आहे म्हटल्यावर तो राजा सहज परीक्षा घ्यायची म्हणून विचारतो की जुन्या कपड्यांचं काय केलं. तर जुन्या कपड्यांचं काय केलं तर तो सांगतो की जे काही माझं आता बौद्ध भिक्खूचा तुम्हाला वेश माहिती आहे की कशा मोठ्या पद्धतीचं हे असतं. तर त्याचे मी काय केले की व्यवस्थित कापले आणि त्याचे काय केले गादीपाट तयार केले. म्हणजे गादीवर अंतरण्यासाठी, तर गादी म्हणजे जे काही जमीन बिछाना वगैरे असेल त्याच्यावर अंतरण्यासाठी केलं. तर त्याचा वापर संपल्यानंतर तू काय केलं, राजाने परत पुढचा प्रश्न विचारला. तर त्याने सांगितलं की त्याच्यानंतर मी जे काही उशीचे आभ्रे आहेत त्या आणखी ते हाताने शिवले आणि उशीचे आभ्रे तयार केले. ठीक आहे. मग त्याचा वापर संपल्यानंतर काय केलं, हळूहळू ते जीर्ण होत चाललं असेल ना कापड. हो, तर मी त्याचा हात वापरण्यासाठी काय केला, वापर केला. म्हणजे हात पुसण्यासाठी वापर केला, त्या कापडाचा वापर केला. त्याच्यानंतर पुढचं काय केलं तर आता त्याचा वापर संपल्यानंतर मी पायपुसणी म्हणून वापरलं. आता पायपुसणी वापरल्यानंतर त्याचा वापर आता संपलाच ना, आता ते फेकूनच द्यावं लागलं असेल ना. नाही, मी काय केलं ते मातीमध्ये कालवलं आणि त्यापासून माझी जी मातीची झोपडी आहे तिला काय केलं, त्याला लेप दिला, त्याला प्लास्टर केलं. म्हणजे एवढ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर असा शेवटपर्यंत केलाय. आणि आपली भारतीय संस्कृती हेच सांगते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही नैसर्गिक संसाधनांचं काय केलेलं आहे, दोहन केलेलं आहे. दोहन म्हणजे काय, गोदोहन हा शब्द आहे. गोदोहन म्हणजे काय, नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थित, म्हणजे ह्याच्यामध्ये गोदोहन म्हणजे गायीसाठी हा शब्द वापरलेला आहे. गायीचं पूर्णपणे काय करायचं, पालन पोषण करायचं आणि तिच्याकडून जे काही गोष्टी उपलब्ध होतील त्याचा चांगल्या पद्धतीने काय करायचा, वापर करायचा आहे. असा शब्द हा दोहन हा शब्द नैसर्गिक संसाधनांच्यासाठी वापरला जातो. संस्कृत शब्द आहे तो. तर यामध्ये दोहन म्हणजे काय, तर नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थित आपल्याला काय घ्यायचे, काळजी घ्यायची आहे, पालन पोषण करायचंय आणि त्यापासून आपल्याला जे फायदे मिळतील ते काय करायचे, त्याचे मिळवायचे. मग जसं की आणखी एक उदाहरण आपल्याला माहितीये की एक 30-40 वर्षापूर्वी हे मोठे मोठे मॉल्स नव्हते. मग मोठे मॉल्स नव्हते त्यावेळेला आपण काय करायचो की जेव्हा आपल्याला एखाद्या काही वस्तू लागायच्या त्याचा आपण काय करायचो, यादी तयार करायचो आणि ती यादी घेऊन आपण दुकानात जायचो. दुकानात आपल्याला कुठेही प्रवेश नव्हता ना त्यावेळेला. मग आपल्या गरजेप्रमाणेच आपण वस्तू जेवढ्या लागतील तेवढ्या विकत आणायचो. आता आपल्याला काय होतं की आपल्याला मोठमोठ्या मॉल्समध्ये काय होतं, सहज एंट्री आहे आणि जसं की लहान मुलांचा 360 डिग्री मध्ये हात फिरतो, 360 डिग्री मध्ये हात फिरतो म्हणजे काय, त्या मुलाला प्रत्येक वस्तू पाहिजे असती, बोट दाखवेल ती वस्तू पाहिजे. मग तसंच आपलं होतं. आपल्याला जेव्हा मॉलमध्ये आपण जातो, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये जातो, प्रत्येक वस्तूवर आपली नजर पडत असते आणि अनावश्यक म्हणजे आवश्यक गोष्टी बरोबर अनावश्यक गोष्टी पण आपण काय करून येतो, खरेदी करून घेऊन येतो. आणि यालाच कन्झ्युमेरिझम म्हटलेलं आहे, अतिग्राहकता. मग या अतिग्राहकतेमुळे काय होतं की पृथ्वीची धारण क्षमता कमी होते, कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द अर्थ. पृथ्वीची धारण क्षमता म्हणजे साधारण आपण काही एक चौरस किलोमीटरचा जर एरिया घेतला तर त्यामध्ये जी नैसर्गिक संसाधनं उपलब्ध आहेत त्या नैसर्गिक संसाधनांच्यावर काय होतं की तिथे असलेल्या सगळ्या सजीवांचं काय होत असतं, पोषण होत असतं. म्हणजे सजीव म्हणजे फक्त मानवच नाही तर सगळ्या सजीव आले त्याच्यामध्ये, वनस्पती आल्या, नंतर प्राणी आले, सगळेच आले, जलचर आले, सगळेच आले, त्यांचं पोषण होत असतं आणि त्याला काय म्हटलं जातं, पृथ्वीची धारण क्षमता. मग पृथ्वीची धारण क्षमता हळूहळू दोन गोष्टीमुळे कमी होत चाललेली आहे. कशामुळे कमी होत चाललेली आहे, एकतर मानवाची वाढलेली लोकसंख्या आणि मानवाची जीवनशैली.
आणि त्यामुळे पुढचं काय होतं की आपले इकॉलॉजिकल फुटप्रिंट्स म्हणजे परिसंस्थेमध्ये आपली पावलं उमटतायत म्हणजे जेवढं आपण जास्त वापरतोय तेवढी पावलं जास्त उमटत चाललेली आहेत. म्हणजे नैसर्गिक संसाधनं जेवढी वापरतोय तेवढी पावलं उमटतायत. नंतर पुढचा प्रकार आहे कार्बन फुटप्रिंट्स म्हणजे काय, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एखाद्या वस्तूची उत्पादनाची निर्मिती करण्यापासून तिची वाहतूक आणि जिथं पाहिजे गरज आहे तिथे पोहोचवण्यापर्यंत सगळीकडे काय केली जाते, ऊर्जा वापरली जाते. मग ती ऊर्जा इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून असू दे किंवा पेट्रोल डिझेल किंवा आणखी काही गोष्टीच्या माध्यमातून असू दे. मग त्यामुळे आपली सगळी ऊर्जा वापरामुळे आपली सगळी पावलं काय होत चाललेली आहेत, त्या निसर्गामध्ये काळी काळी पावलं उमटत चाललेली आहेत. आणि जेवढं जास्त कन्झम्पशन तेवढी जास्त काळी पावलं. ओके, म्हणजे याला फुटप्रिंट्स म्हटलेलं आहे. आता याचा अर्थ म्हणजे आता समजा की आपल्याला काहीतरी ब्रँडेड वस्तू आहे आणि एखाद्या कंपनीची आहे किंवा बाहेरून मागवायची आहे, आपण काय करतो, इम्पोर्ट करतो. स्थानिक वस्तू न वापरता आपण बाहेरच्याच गोष्टींचा जर आग्रह धरत असू तर काय होतं, दोन गोष्टींना तिथं कार्बन फुटप्रिंट्स होत आहेत. मग त्याच्यामध्ये कसं, एकतर तिथं ती वस्तू उत्पादन करत असताना एखादा दुसरा देश असू दे, तिथे जर तिथे वस्तू ती उत्पादन करायचंय तर तिथे जे रॉ मटेरियल्स वापरले जात असतात, तिथे जी ऊर्जा वापरली जात असती, तिथं उमटणारी पावलं. आणि त्याचबरोबर तिची वाहतूक करताना जे काही सगळं लागतं, पेट्रोल डिझेल काही फ्युएल जे लागेल आणि आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत जो काही खर्च झालेला असतो ऊर्जेचा, ती सगळी कार्बन फुटप्रिंट्स. याचा अर्थ आपल्याला स्थानिक ठिकाणी ज्या काही गोष्टी मिळतात त्या शक्यतो वापराव्यात. आणि पूर्वीची जीवन पद्धती अशीच होती की आणि त्या आपल्याला आपल्या बॉडीला सूट पण होत असतात, ज्या काही गोष्टी असेल आपल्या क्लायमेटला. आणि मग त्यामुळे ही इकॉलॉजिकल फुटप्रिंट्स आणि कार्बन फुटप्रिंट्स हळूहळू कमी होतील. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जर शाश्वत विकास साध्य करायचा असेल तर शाश्वत आपली ग्राहकता पाहिजे. म्हणजे जसं जेवढं आवश्यक असेल तेवढंच वापरा. नंतर कारण पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना ही संसाधनं पुरायला हवीत, लाईफस्टाईल पण आपली तशीच हवी आणि शेती पण तशीच हवी. कारण आपण याच्यामध्ये बघतो की आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा आपण अवलंब केला, पण आता आपल्या हातात काय लागलेलं आहे, जी काही अन्नधान्य, परत आपण सेंद्रिय शेतीकडे वळतो आहोत. मग सेंद्रिय शेतीमध्ये जे काही आवश्यक, जे काही जरी लोकसंख्या आता आपली वाढलेली आहे आणि एकरी उत्पादन आपलं जास्त निघत नसेल तर आवश्यक ते तेवढेच निसर्गाची कुठेही हानी न पोचवता जर आपण बदल केले तर शाश्वत विकास, शाश्वत शेती शक्य आहे. मग याच्यामध्ये हे शाश्वत युनायटेड नेशन्सने असे हे 17 काय दिलेले आहेत, उद्दिष्ट दिलेली आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला ते काय करायचंय, प्रत्येक देशांना ही बांधील आहे. जे मेंबर कंट्रीज आहेत त्यांनी त्या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये दिसतंय की नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेलबिंग, नंतर क्वालिटी एज्युकेशन. आता जी आपली राष्ट्रीय नवीन जे शैक्षणिक धोरण आलेलं आहे तर ते कशाच्या ह्याच्यातून आलेलं आहे, तर क्वालिटी एज्युकेशनच्या माध्यमातूनच आलेलं आहे. आणि क्वालिटी एज्युकेशन कसं पाहिजे की जे पर्यावरणाचं संरक्षण करू शकेल अशी पुढची पिढी काय करायची, आपल्याला घडवायची आहे. तर हे सगळे काय आहेत, त्याचे गोल्स आहेत. आता यामध्ये बघा, एक जर शाश्वत विकास जर साध्य करायचा असेल तर काय काय करायला हवं, रिस्पेक्ट नेचर. आपल्याला काय केलं पाहिजे की पर्यावरण म्हणजे जे निसर्ग आहे त्याचा आपल्याला काय केलं, तो एक बहुमोल म्हणजे असं हे ठेवा आहे आणि त्या आपण तसा आदर दाखवला पाहिजे. आणि आदर दाखवलं म्हणजे लक्षात येतं आपल्याला आपल्या संस्कृतीनं प्रत्येक आपले सण वगैरे समारंभ. आता नवीन काळामध्ये काय होतं, एक मधला असा टाइम पिरियड आला की आपल्या सगळ्या सण समारंभ असतील किंवा सगळ्या गोष्टी त्याला काय केलं गेलं, अतिशय मागास असं ठरवलं गेलं. पण आपल्या लक्षात येतं हळूहळू की प्रत्येक आपल्या पूर्वजांनी जे काही सगळं केलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी एक विचार होता आणि पर्यावरणाचं, निसर्गाचं, आजूबाजूच्या निसर्गाचं संरक्षण करणं हाच एक काय होता, उद्देश होता. नंतर जसं की आपण एक उदाहरण घेतलं की आपल्याला माहिती आहे की एखादी नदी दिसली, एखादा तलाव दिसला किंवा देवालयाच्या ठिकाणी देवस्थान असेल तिथे तलाव असायचे, तिथली गरज भागवली जायची. नदी दिसली तर आपण सहजपणे आपले हात जोडले जातात. मग जर आपले हात जोडले जात असतील तर आपण ती नदी घाण करू का? मग ही विचार करण्यायोग्य म्हणजे तशी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीनं ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याचं परत आपण काय करायला हवं, पालन करायला हवं. त्यातला शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक बेस जो आहे तो आधी शोधायला हवा. नंतर सस्टेनेबल लाईफस्टाईल अँड कन्झर्वेशन ऑफ रिसोर्सेस. कसं, आपण एक इथे उदाहरण घेतलेलं आहे मी बघा. तर मी एक आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण घेतलेलं आहे. समजा आपण यूज अँड थ्रो पेन वापरतो, माहिती आहे तुम्हाला, 2-2 रुपयाचे 4-4 रुपयाचे पेन मिळतात की ज्याच्यामध्ये आपण परत रिफिल नाही करू शकत. म्हणजे तो पेन करू शकत, त्याच्यामध्ये रिफिल नाही घालू शकत. वापरला जसा वापर असेल काही आठवड्याचा, काही दिवसांचा, की तो
पेनची शाई संपली की आपण तो फेकून देतो. तो पेन निर्मिती करताना आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागलं, नॅचरल रिसोर्सेसच आहेत ना ते. काय काय लागलं? जमीन लागली, लँड लागली. कारण का त्या जमिनीवर आपल्याला कारखाना उभा करायचा आहे, त्याला पाणी लागलं, इलेक्ट्रिसिटी लागली, प्लास्टिक लागले, इंक लागली. मग या सगळ्यामधून आपलं एक उत्पादन तयार झालं की तो पेन तयार झाला. मग पेन तयार झाल्यानंतर त्या पेनचं आयुष्य काय आहे, तर काही तास किंवा काही दिवस, जसा वापर असेल त्याप्रमाणे. हे पेन निर्मिती करताना प्रत्येक प्रकारचं प्रदूषण झालेलं आहे. आणि हाच जर पेन खूप वर्षासाठी टिकणारा असता तर थोडंसं प्रदूषण झालं असेल तर ते चाललं असतं. पण आपण अशा यूज अँड थ्रो गोष्टींची भरपूर प्रमाणात वापर करतो आहोत आणि त्या माध्यमातून काय होत चाललेलं आहे, प्रदूषण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपण जो प्रॉडक्ट वापरतो त्याचं लाईफ सायकल असेसमेंट केलं पाहिजे. म्हणजे LCA चेक करायला हवं की निर्मितीपासून, नैसर्गिक संसाधनांच्या वापरापासून अगदी तो डिस्पोज करतापर्यंत त्याचा निसर्गावर काय परिणाम होतो हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपण इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स वापरले पाहिजे. त्याच्यानंतर सेल्फ सफिशियन्सी ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता तुम्हाला माहितीये की आत्मनिर्भर भारत आपल्या सरकारने काय केलेले, सुरू केलेले. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे अगदी तंत्रज्ञानापासून बाकीच्या नैसर्गिक संसाधनांच्या पर्यंत आपण काय झालं पाहिजे, आत्मनिर्भर झालं पाहिजे. कसं आत्मनिर्भर, कुठल्या कुठल्या लेवलला, एक तर वैयक्तिक स्तरावर, छोटस गाव घेतलं, म्हणजे ग्राम घेतलं तर त्या लेवलला, शहरामध्ये आणि नॅशनल लेवलला. जर आपण आत्मनिर्भर झालो तर आपली जी काही निसर्गातली पावलं आहेत ती हळूहळू, म्हणजे जी निसर्गाला धोका म्हणजे हानिकारक जी पावलं आहेत ती कमी उमटतील. त्याच्यानंतर लोकांच्या मध्ये अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. आपण हे करतो आहोत, या माध्यमातून काय होतं की पर्यावरणाचं नुकसान होतं आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन हे एक माध्यम आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, मी एक खरं म्हणजे ही चायनीजच स्लोगन आहे, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, इफ यू प्लॅन फॉर 1 year प्लांट द राईस. 1 वर्षाचा जर विचार करत असाल तर आपण भात शेती करतो. इफ यू प्लॅन फॉर 10 years प्लांट द ट्रीज. 10 वर्षाचा विचार करत असतो तर निश्चितच झाडं लावतो. झाडापासून उत्पन्न मिळतं आपल्याला, 10 वर्षानंतर तरी सुरुवात होती. अँड इफ यू प्लॅन फॉर 100 years एज्युकेट द पीपल. आणि जर आपण 100 वर्षांचा विचार करायचा, नुसतं 100 वर्षांचा नाही, हजारो वर्षांचा विचार करायचा असेल तर लोकांना त्या पद्धतीनं काय केलं पाहिजे, सुशिक्षित केलं पाहिजे, त्यांना साक्षर केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, पर्यावरण साक्षरता असायला हवी. आणि याचा ही एक जी काही स्लोगन आहे, थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली. म्हणजे विचार करताना पूर्ण पृथ्वीचा करा आणि काम करताना स्थानिक स्तरावर करा. आणि प्रतिसाद मात्र कसा पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचा पाहिजे. ऍक्च्युअली ही जी काही स्लोगन आहे ती पॅट्रिक गिडिस नावाचे जे काही टाउन प्लॅनर होते त्यांनी आपल्या पुस्तकात 1915 साली, टाउन प्लॅनिंग आपल्या भारतामध्ये पण होते ते, सोशल सायन्सेस आणि बायोलॉजीचे होते, तर त्यांनी ही वापरलेली आहे. आणि 1970च्या दशकामध्ये ती काय केली गेली, पर्यावरणासाठी वापरली गेली. सो जेव्हा आपल्याला पर्यावरणाच्या समस्या, मूळ कारण काय आहे हे माहीत करून घ्यायला हवं आणि त्यानंतर कशा पद्धतीने ती कारणं हळूहळू जर बाजूला केली तर हळूहळू आपण काय करू शकू, पर्यावरणाचं संरक्षण करू शकू. धन्यवाद. हॅलो, चांगलं प्रेझेंटेशन झालं. हा संदीपजी नमस्ते. खूप छान प्रेझेंटेशन झालेलं आहे. सर तुम्ही कंटिन्यू करा, मग आपण घेऊ. धन्यवाद सर. आदरणीय पर्यावरण तज्ज्ञ स्मिता जांभळी मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पर्यावरणाच्या समस्या व शाश्वत विकासावर अतिशय सखोल मार्गदर्शन केलं. वातावरण असो, जलावरण असो, मृदावरण असो, यातील प्रत्येक घटक त्यांनी अतिशय विस्तृतरित्या समजावून सांगितला. नैसर्गिक संसाधन संपत्तीचं समान वितरण होणं गरजेचं आहे आणि नैसर्गिक साधनांचं जे दोहन म्हणतो आपण, ज्याला व्यवस्थित पालन पोषण देखील करणं गरजेचं आहे. या पद्धतीनं आपण अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली यानुसार आपण प्रत्येकाने आपले नैतिक कर्तव्य समजून आपण ती वाटचाल करायला हवी. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आपणाला लाभलेले सन्माननीय प्राध्यापक HM पाटील सर, पर्यावरण तज्ज्ञ नंदुरबार, यांनी आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपला अभिप्राय, मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हा येतोय. हॅलो. येतोय सर आवाज. येतोय. धन्यवाद.
पर्यावरण समृद्धी मंच तर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये नुकतंच संपन्न झालेलं अतिशय वाक्प्रचूर अशा प्रकारचं संभाषण स्मिता जांभळे मॅडम यांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे. एखाद्या तज्ञ डॉक्टरने एखाद्या शरीराची अनाटॉमी सांगावी, त्यानंतर त्याची फिजिओलॉजी सांगावी, त्याच्यातील कर्तव्य सांगावीत, अशा पद्धतीने विस्तृत पद्धतीने त्यांनी आपल्याला या पर्यावरणाची आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची व्याप्ती आपल्याला सांगितलेली, आपली कर्तव्य आपल्याला सांगितलेली आहे. हा जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, अतिशय मोजक्या लोकांमध्ये का असेना, परंतु लाईक माइंडेड लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा जो पर्यावरणाच्या समृद्धीचा यज्ञ जो मांडलेला आहे, या यज्ञामध्ये सगळेजण आपल्या परीने आपापल्या आहुत्या देत आहेत. ज्याच्याकडे जे आहे त्याने ते द्यावं आणि या पर्यावरणाची समृद्धी कशी हो यासाठी प्रयत्न करावेत. सिद्धी आणि याच्यामध्ये प्रत्येक एक ज्ञानवीराची या ठिकाणी आपली या रणांगणावर आपली कार्यसिद्धी सिद्ध होताना दिसते. माऊलींच्या पसायदानामध्ये जी मागणी आहे ती मागणी माझ्या डोळ्यासमोर आज येते आहे. माऊली म्हणतात, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. अशा प्रकारची जी आपली भारत भूमी आहे, या ठिकाणी आपण सगळ्यांचे सकळांची मंगळाची कामना आपण करतो. म्हणून आपल्या पृथ्वीवरती आपल्या भारताची जी छाप आहे ती वेगळी आहे आणि हाच आपला एक विकनेस झालेली आहे. आपण प्रत्येकाला सामावून घेतलेला आहे आणि याच्यामुळे आपल्याला गुलामी देखील पत्करावी लागली आणि याच्यामुळे आपण गुलामगिरीत गेलो आणि आपण सगळ्यांची आक्रमणं सहन केलीत. त्यांनी आपल्याशी नाही जोडून घेतलं, आपण त्यांच्याशी जोडून घेतलं, अशी ही आपली ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या भूमीच्या संतांच्या आणि या सगळ्या घटकांचा जो पिंड बांधला गेलाय तो आपल्या मातीवरती आहे. मातीचे संस्कार आहेत. माती, पाणी, इथली हवा असेल, याचे सगळे हे संपन्नतेचे संस्कार आहेत. म्हणून मॅडमांनी जे उदाहरण दिलं बौद्ध भिक्खूंचं, कपडे फाटलेले आहेत, त्याचा काय कसा शाश्वत वापर केला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण. गांधीजींनी देखील त्याच मार्गावर पुढे जाऊन म्हटलं की पृथ्वीकडे तुमच्या गरजा भागवण्यासाठी सगळं आहे, पण तुमच्या लोभ भागवण्यासाठी सगळं नाही आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि दुर्दैवाने जग हे एक मोठं खेडं बनण्याचं जो स्वप्न सगळ्या जगाच्या नेत्यांनी बघितलं आणि जगाचा ट्रेड ओपन केला आणि या ट्रेडमध्ये आपण डॉलरच्या खनखनमध्ये आपण हरवलो आणि आपण आपल्या नैसर्गिक संसाधनांचा जो विनाश केला, वारेमाप वापर केला, पैसा हेच सर्वस्व समजून आपण जे चालू लागलो आणि त्यामुळे पर्यावरणाची गेल्या 25 वर्षात सगळ्यात जास्त हानी झालेली आहे. आपल्याला आनंद वाटेल की आपल्यातला एक उद्योगपती देशात जगातला आशियातला सगळ्यात श्रीमंत उद्योगपती आहे, परंतु त्याच्या खाली जर आपण बघितलं, दारिद्र्य रेषेखालच्या जी मंडळी आहे त्याची संख्या वाढताना दिसते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये जे काम करावं लागणार आहे ते प्रचंड काम आपल्याला करावं लागणार आहे. पॉवर्टी असेल, लोकांना सॅनिटायझेशनच्या सुविधा असतील, क्लीन वॉटर असेल, या सगळ्या सुविधांवर प्रचंड काम करायची आवश्यकता आहे. म्हणून हा जो कोरोना रूपी प्रसंग आपल्या सगळ्यांवरती आलेला आहे, या प्रसंगामध्ये आपल्याला विचार करायची वेळ आहे, मंथनाची वेळ आहे आणि यामध्ये आपण सगळे या ठिकाणी मंथन करतो आहोत. या मंथनातून एकच आपल्याला दिसत आहे, सगळं आपल्याकडे आहे, सगळे विचार कृती करणारे लोक आपण आहोत. ज्याला जे शक्य आहे त्याने ते काम केलं पाहिजे, ज्याच्याकडे जे आहे त्याने ते दिलं पाहिजे. काया वाचा मने
प्रत्येकाने या ठिकाणी आपापले श्रम, आपापल्या परिस्थितीजन्य याच्यामध्ये दिले पाहिजेत आणि यातून आपण आपल्या परिसराचं, आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल घडवू शकतो. लॉकडाऊनमध्ये एक सुवर्ण संधी आलेली आहे, अजूनही गेलेली नाहीये. एक गाव म्हणून आम्ही मागे एक वेबिनार घेतलं होतं. त्या वेबिनारमध्ये आम्ही सगळ्या ग्रामस्तरापासून तर राष्ट्रीय स्तरावरपर्यंत काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं. अण्णा हजारे होते, राजेंद्र सिंग होते, आदर्श ग्रामपंचायतीचे भास्कर पेरे पाटील म्हणून सरपंच होते. आमची अपेक्षा अशी होती या वेबिनार पासून की लोकांना कळलं पाहिजे की आपलं जे व्हिलेज आहे, आपलं गाव आहे, आपली नगरपालिका आहे, ती आपली म्हणून पुढे नेणारा, त्या गावाच्या सुखदुःखांचा विचार करणारा माणूस, अशी माणसं समाजासमोर आली पाहिजेत आणि त्या लोकांनी आपल्या गावाची डेव्हलपमेंट केली पाहिजे आणि त्यातून प्रत्येक गाव, शहर जेव्हा डेव्हलप होईल अशा नेतृत्वाखाली, त्यावेळेस आपलं राष्ट्र हे महान होईल. नुसतं लाल किल्ल्यावरनं घोषणा केल्याने होणार नाहीये. नुसते चांगले पॉझिटिव्ह थॉट, पॉझिटिव्ह वेव्ह निर्माण करून होणार नाहीये. त्यासाठी प्रत्यक्षात तळागाळात जी चांगली लोक आहेत त्यांना धरून, त्यांना लावून काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून अशा पद्धतीने हे जे वेबिनार्स आपण घेतो आहोत, तर या वेबिनार्स मधून आपल्याला हाच एक मंत्र बघायला मिळतोय की मॅडमांनी शेवटी म्हटलं की वी शुड थिंक लोकली, ऍक्ट ग्लोबली. लोकली काम करायची आवश्यकता आहे. ग्लोबल विचार भरपूर झालेत, ग्लोबल स्तरावरती काम करणारी भरपूर मंडळी आहे. मार्गारेट मीड यांच्या शेवटच्या एका 2 ओळी मी सांगून मी संपवतो. इफ वी डिस्ट्रॉय द एन्व्हायरमेंट वी डोंट हॅव सोसायटी. आपण पर्यावरणाचा नाश केलात, जल, जंगल, जमीन, जनावर, सजीवांचा जर नाश केलात, तर आपल्याकडे सोसायटी असणार नाही, आपल्याला जगायला काही असणार नाहीये. एक सूक्ष्म जीव आपल्याला एवढा त्रास देतोय. आपण कित्येक सजीवांचा तडतडाट घेतलेला आहे. कित्येक सजीव पृथ्वी तलावरनं दररोज नष्ट होत आहेत. जैवविविधतेचा ऱ्हास होतोय आणि आपण संपन्नतेच्या, आपल्या भौतिक गरजांच्या मागे पडलेलो आहोत. म्हणून भौतिक गरजांचा जो हा आपला सोस आहे, हा थोडे दिवस थांबवला तर आपल्याला चांगले दिवस नक्कीच येतील. मी या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना अभिवादन करतो की जे या सभेमध्ये उपस्थित आहेत. आपापल्या परीने प्रत्येक या ठिकाणी व्याख्यानमालेमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. या ठिकाणी एक संपन्न अशा प्रकारची पिढी घडवायचा आशावाद आपल्या सगळ्यांकडनं या ठिकाणी भविभूत हो, अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि या मंचचे प्रमुख प्रकाश पाटील साहेब, प्रकाश बापू साहेब म्हणतो आम्ही यांना, आणि मोहन परजने सर, नंतर महादेव पाचेगावकर साहेब, प्रकाश जी गोदावरीताई क्षीरसागर, हिम्मतराव नाईकवाडी साहेब, या सगळ्यांना, सचिन पाटील करमाडेकर, या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि आपल्या कार्याला, पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय एच एम पाटील सर, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर प्रकाश पाटील सर, आपण कार्यक्रमात सांगता. सर, सांगतापेक्षा खरं तर आज आपल्या इथं डॉक्टर पाचेगावकर सर उपस्थित आहेत. अत्यंत म्हणजे कृतिशील कार्यक्रम ते करत असतात. ऑर्गॅनिक फार्मिंगवर त्यांचा प्रचंड गाढा अभ्यास आहे की हे जीवन जगत असतात. आता जी मॅडमनी आपल्या शैलीतून जे सांगितलं, खरं तर ॲटमॉस्फिअर, बायोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर हा अत्यंत थोड्या वेळामध्ये हे सगळं आपल्याला एकदम मराठीतून, आपल्या भाषेतून आणि समजेल ह्या भाषेतून सांगितलं. खरं तर त्यात कौतुक आहे, कारण हा एवढा मोठा विषय आहे, पण त्यांचं तंतोतंत विश्लेषण मॅडमनी केलं. खरं तर मॅडमचं करल एवढं कौतुक आहे. त्या जगतात, म्हणजे त्या एक एचओडी आहेत म्हणून नव्हे, मुलांच्या बरोबर समरस होणं, अनेक गोष्टीत त्यांचा पुढं लीड्स घेतात. मला इथं आणि एक उल्लेख करावा वाटतो की सोनालीताई शिंदे मॅडम इथं उपस्थित आहेत. आपण सर्वांनी पाणी पंचायत ऐकली असेल की जी पुरंदरला, पुणेमध्ये
कार्यरत आहे की विलासराव सोळुंकी, जे स्वर्गीय विलासराव साळुंके, की ज्यांचं ज्यांचं गाव सांगली आहे, सांगली जिल्ह्यातील ते आहेत, पण आता त्यांच्या मिसेस कल्पनाताई साळुंके पाणी पंचायतचं काम करतात. त्यांनी 1982लाच हा संदेश दिलता की समन्यायी संसाधनाचं वाटप करण्याची खरं गरज आहे. आता जो मॅडमनी उल्लेख केला ते सोनालीताई शिंदे त्यांचा वारसा वसा पुढे चालवत आहेत. नंतर आपल्याशी त्या खरं तर एखाद्या स्पीच मध्ये आपल्याशी संवाद साधतील आणि एक मोठं काम ते अविरत करतायत. कल्पनाताई साळुंके आणि त्या स्वतः प्रचंड मोठं काम की ज्यांनी फेब्रुवारी 12 ते 14 पर्यंत आम्ही फेब्रुवारी 12 ते 14 फेब्रुवारी 2020 ते 21 पर्यंत ह्या आम्ही एक कार्यशाळा घेतली होती. यामध्ये 61 संस्था एकत्रित येऊन आम्ही ह्या पर्यावरणाच्या समृद्धीसाठी विचार विनिमय केलेला होता. तसेच मोहन परजने सरांचं कायम मार्गदर्शन आणि त्यांचा अभ्यास त्यावरती अतोनात चालू आहे. त्याचबरोबर गोदावरी क्षीरसागर मॅडम ज्या आहेत त्या स्वतः सेंद्रिय शेती आणि महिलांना शाश्वत काम म्हणजे इम्प्लिमेंटेशनचं काम करतायत. आता कोविडमध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत. खरं तर थोड्या वेळात ह्या सगळ्यांचं विश्लेषण करणं फार अवघड गोष्ट आहे. पण ह्या येतायत म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे आणि समाजामध्ये हे द्यायचं आहे, पेरायचं आहे. कुणीतरी एकाने गाडून घेतल्याशिवाय ते कणीस उगवणार नाही, त्याला फळ येणार नाही. आपण सर्वांनी हे काम करायचं आहे. आपण जे मंडळी खरं तर व्हॉलेंटरी आपण जे सगळे काम करतोय याची समाजाला गरज आहे. संदीप चोडणकर सर जे वॉटर पोल्युशनवर काम करतात, ऍक्च्युली ते चायना किंवा जर्मनी बरोबर कोलॅबोरेशन केलंय, त्यांनी त्याच्यावर रिसर्च केलेले आहेत. इचलकरंजी ते राहतात, पण पर्यावरणाच्या पंचगंगा प्रदूषण मध्ये कलकशेट्टी साहेबांच्या बरोबर किंवा असणारे रंकाळा पुनरुज्जीवन असेल किंवा MIDC मध्ये असणारे अनेक गोष्टी आहेत की जे वॉटर पोल्युशनला अफेक्ट करतात, यावर ते काम करतात. यावणा ते अनेक गोष्टीवर म्हणजे शिवकालीन योजना असेल किंवा रियूज वॉटरसाठी काम करतात. असे प्रत्येक जण ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. आपण सर्वांनी त्या क्षेत्र कसं इम्प्लिमेंट करायचं आणि ह्याची एकत्रित सांगड कशी घालायची ह्यासाठी हा एक कार्यक्रम आपण करतोय. नुसतं पाणी हा विषय घेऊन नाही, मॅडमनी आता सांगितलं हे सगळे एकत्र गुंपलेले विषय आहेत. त्याचा एकत्रित विचार करून प्रत्येक इम्प्लिमेंटेशन आपल्याला करायचं आहे. पण एक मंच या नात्यानं विचार व्हावा, त्याच्यावरती संभाषण व्हावं, त्याच्यावरती कॉमेंट्स यावेत, तुमच्या चर्चा व्हाव्यात आणि एक कृती कार्यक्रम आपण इम्प्लिमेंट करायचा, हा एक संकल्प आपण यातून करतोय. अनेक मुलं आता तर आनंदाची तुम्हाला बातमी होईल की मुली त्यात समावेश घ्यायला लागल्यात की त्या म्हणतात मला तर असे अनेक लोकांचे फोन आले की तुम्ही रेकॉर्ड करा, आम्हाला कळवा, आम्हाला सांगा. तर आपण तो बी उपक्रम आता सर माध्यमातून करतोय. इथं अनेक मान्यवर जे उपस्थित आहेत म्हणजे अमल नेहरू म्हणून नरेंद्र पाटील सर होते की जे साने गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या ज्या महाराष्ट्रातील NGO आहेत त्यांचं एकत्रीकरण त्यांनी केलेलं आहे. हे सगळे जगतायत, ऍक्च्युली इम्प्लिमेंट करतायत. म्हणजे सगळ्यांचं त्यातलं एक सोशल ऍक्टिव्हिटी टच आहे. मॅडमनी मगाशी सांगितलं की सामाजिक काम असेल पण त्याची स्टेप काय पाहिजे आणि त्यातून आपल्याला शाश्वत विकास कसा साधायचा आहे हे बघितलं पाहिजे. मला फक्त एक शेवट, कुणाला जर काही प्रश्न असेल तर आपण वेळ होतोय, पण जर कोणाला प्रश्न किंवा काही थोडक्यात आपलं मांडायचं असेल तर जरूर मांडा आणि मग आपण कार्यक्रमाची सांगताकडे जाऊया असं सर मी आपणाला उद्बोध करतो. हॅलो बापू, मी एका मिनिटात मांडू का? अर्धा मिनिट, 1 मिनिट जस्ट. हो मांडा सर, मांडा. हॅलो. खरं म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास याची कधी नव्हे तेवढी आज गरज निर्माण झाली आहे. आणि या प्रेझेंटेशन मध्ये इतकं व्यवस्थितपणे जांभळीकर मॅडमनी जे सांगितलं, सस्टेनेबल विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, शाश्वत विकास म्हणजे काय, त्याची युनायटेड नेशनची परिभाषा काय, परत अगदी बौद्ध भिक्खू आपली भारतीय संस्कृती काय, चंगळवाद जो फोफवलाय ते सगळा परिमर्श त्यांनी घेतला. तर म्हणजे अगदी मूलभूत अगदी पृथ्वीपासून वातावरणापासून त्यांनी सर्वच विषयांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. पण एक मुद्दा मी याच्यामध्ये ऍड करतो असा
ही बोला. सस्टेनेबल विकास की जी रिओ दि जेनेरो 92 ला जी सुरुवात झाली, बरोबर, आणि सस्टेनेबल गोल्स हे 2000 साली युनायटेड नेशननी फायनलाइज केलं. तत्पूर्वी एक अमेरिकेमधल्या बायोलॉजिस्ट होत्या, त्यांनी 60च्या 70च्या दशकामध्ये जे इन्सेक्टिसाइडचं जे पोल्युशन अमेरिकेमध्ये भयंकर प्रमाणात वाढलं होतं आणि त्यांनी जी फाईट दिली होती इन्सेक्टिस कंपन्यांच्या विरोधात, जी खत निर्मिती करते, त्या रशेल कार्झन, त्यांनी जे सायलेंट स्प्रिंग सारखं जे पुस्तक लिहिलं आणि जगामध्ये शाश्वत विकासाची गरज काय हे 60 मध्ये मांडलं. त्यानंतर हे युनायटेड नेशन्स ह्या लोकांच्या लक्षात आलंय. त्यानंतर ह्या जागतिक पर्यावरण परिषदा किंवा स्टॉकहोम कॉन्फरन्स, नंतर रिओ द जेनेरो, नंतर ट्रिटी इतक्या होत गेल्या, पण जो मूलभूत जो प्रश्न त्यांनी मांडला, ज्या लॉबी बरोबर त्यांनी भांडण केलं आणि जे डेअरिंग केलं आणि जे त्यांनी तथ्य समोर आणले, ते आपण मीट करू शकलो का? हे सगळं एवढे मॉडेल्स आपण क्रिएट केले, जागतिकीकरण केलं, युनायटेड नेशन पर्यंत गेलो, लोकल थिंक ग्लोबल ऍक्ट लोकल हे सर्व केलं, पण काही त्याच्यातनं निष्पन्न होता. ह्या 10-20 वर्षामध्ये आपण लोकसंख्येमध्ये जवळजवळ 150 कोटीची वाढ केली आणि परत त्या ऱ्हासाकडे निघालो. त्यांनी एकदम चांगला प्रश्न विचारले, शाश्वत विकास ग्राहक जो आपण प्रत्येक जण आता असं समजलं जातं ह्या मध्ये शाश्वत बघणार होत नाही. तोपर्यंत विकासाची कल्पना किंवा रशेल कार्झननी जे मांडलेले मूर्त, आणि हे असंच आता हॅलो सर. चोडणकर सर. सर आवाज त्यांचा ऐकू येत नाही सर. आवाज म्यूट झाला. आता सरांचं म्हणणं त्यांनी अगदी हे सांगितलं विश्लेषणपर. अजून मॅडम कोण बोलणार होते? शिंदे मॅडम हॅलो. आपण बोलताय? हा हॅलो, हा, नाव सांगा. गोदावरी क्षीरसागर बोलायले मी. हा हा, बोला हॅलो. बोला मॅडम. हा, बोला मॅडम. खरं तर आता संदीप सरांनी सांगितलं की त्यांनी आतापर्यंत खूप छान पद्धतीने हे केले, कारण वेळ जास्त झालेला घेत नाही, फक्त अर्धा मिनिटामध्ये बोलणार आहे. धन्यवाद. अभिनंदन मॅडम जांभळीकर मॅडमचं, कारण खूपच छान मॅडमनी जवळपास 1 तासामध्ये एकदम म्हणजे एवढी सविस्तर मार्गदर्शन केलं, माहिती दिली. शाश्वत विकास आणि अशाश्वत काय आहे आपल्याकडे ह्याच्याबद्दल आणि पर्यावरणाचा जे अभ्यास आहे ते फक्त एकच, आपण वृक्ष लागवड न करता कसं बघायला पाहिजे ह्याच्यावर खूप छान मार्गदर्शन केलं. आणि 1 तासामध्ये 1 सेकंदाचाही गॅप न घेता मॅडमनी खूपच छान सांगितलं. आणि जे SDG गोल सांगत होत्या मॅडम, हॅलो, तर त्यावेळेस सेंडई फ्रेमवर्क मध्ये 2015 मध्ये आम्ही जपानमध्ये होतात आणि त्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होते. तर मॅडम ज्यावेळेस सांगत होत्या तर त्यावेळेला मला जपानचं पूर्ण आठवत होतं की आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि खरंच की मॅडमचं परत एकदा अभिनंदन, की खूप छान मार्गदर्शन केलं. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय धन्यवाद. गोदावरी क्षीरसागर मॅडम. आपलं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आपण सहभाग घेऊन पर्यावरणावर आपण विषय मांडलेला आहे. आपल्या या ग्रुपमध्ये आपलं खरोखर स्वागत आहे आणि पुढच्या वेबिनारमध्ये आपण आवर्जून तुमचं मनोगत मार्गदर्शन आम्ही या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. आदरणीय प्रकाश पाटील सर, आपण आभार केलात तर बरं होईल. हो हो, एकच मिनिट फक्त. शिंदे मॅडम काय बोलणार आहेत का? ठीक आहे, ठीक आहे. एकच मिनिट आपण घेऊया, म्हणजे परत कंटिन्यू. हो हो, शिंदे मॅडम शिंदे मॅडम आपण व्यक्त करावं. शिंदे मॅडम आहेत का?
हॅलो डॉक्टर पाचेगावकर सर, आपण डॉक्टर पाचेगावकर सर. डॉक्टर पाचेगाव माने साहेब, तुम्ही माने पाटील साहेब, तुम्ही काय बोलणार आहात काय? एक मिनिट. हा नमस्कार. मी गजानन माने लखनौवरून जॉईन झालो. पर्यावरण समृद्धी मंच शिक्षण शिराळा वाळवा आयोजित हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये खरं तर स्मिता जांभळी मॅडमनी अतिशय चांगलं असं लेक्चर दिलं आणि त्या सध्या विलिंग्डन कॉलेजमध्ये आहेत. त्यामुळे मला विलिंग्डन कॉलेजचं थोडं आठवलं की मी सुद्धा MA इंग्लिश 96-97 विलिंग्डन कॉलेजमधून केलं होतं आणि त्याचबरोबर अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं वारंवार जरुरी आहे. त्यातून पर्यावरण समृद्धी आणि शाश्वत विकास यात नक्कीच विकास होईल. आणि या कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश पाटील, सचिन पाटील, पत्रकार महादेव हवालदार आणि इतर सर्व मंडळी जे आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि मी माझं 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू सर. मी आता सांगताकडे जातो. सर, अजून तुम्हाला काय बोलायचं आहे? लोकरे सर. नाही सर, आपण आभार व्यक्त केलं तरी चालेल. वेळ झालेला आहे. हो हो हो, वेळ झालेला आहे. खरं तर सर्वच मान्यवरांचं पहिल्यांदा जांभळी मॅडमचं कौतुक आणि आभार पहिल्यांदा व्यक्त करतो, कारण त्यांनी आताच गोदावरी ताईंनी सांगितल्याप्रमाणे कंटिन्युएशन न थांबता जे विश्लेषण आणि आम्हा सर्वांना जो मार्गदर्शन केलं, खरं तर ते कौतुकास्पद आहे. आता प्रमुख पाहुणे म्हणून HM पाटील सरांनी जे शब्द त्यांची मांडणी केली आणि त्यांची साथ कायम आहे, ते जैवविविधता हा विषय घेऊन आणि जंगल आणि जैवविविधता घेऊन ते कार्यरत आहेत. त्यांचा पुढील सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळेलच. त्याचबरोबर आपल्या ह्या उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आता गोदावरी ताईंनी सांगितलं की गोदावरी ताईंना प्रत्येक स्टेटनं पुरस्कार केलेला आहे भारतातील आणि जवळजवळ 20 देशांना ते जाऊन आलेले आहेत आणि त्यांचं काम हे चिरंतन आणि म्हणजे विधवा महिलांच्यासाठी जवळजवळ 40 ते 60 हजार महिलांच्या बरोबर त्या काम करत आहेत. असे आपल्याला इतर इम्प्लिमेंटेशन आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून करायचे आहेत. त्यांच्या सहकारी वैशाली ताई असतील किंवा अनेक महिला त्या जोडलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर आपण कार्यरत राहूच. त्याचबरोबर प्रमोदिनी पाटील ज्या MSW करून ह्या ऍक्टिव्हिस्ट आहेत, स्वतः त्याबरोबर आपल्याला सहकार्य आणि कम्युनिकेशनला उपस्थित राहतील. प्रवीण डकरे सर बी उपस्थित आहेत. खरं तर हे वेबिनार आणि झूम, वेब आणि फेसबुकच्या माध्यमातून लाखो जणांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते आपल्या ह्या वेबिनारच्या माध्यमातून करत आहेत. ते कंटिन्युएशन करतीलच. अनेक मान्यवर जिथं डॉक्टर पाचेगावकर सर असेल किंवा शिंदे मॅडम असतील, हे काम करतायत. आपले हे विचार पाटणकर सर आहेत किंवा संदीप चोडणकर सर आहेत की ते स्वतः ते जगतायत. तर प्रत्येक जण आपल्या आपल्या एका क्षेत्रात अग्रेसर आहेत. तर त्यांनी आपल्या क्षेत्रात थोडं लीड्स घ्यायचं आहे. इथं कोण अध्यक्ष, कोण उपाध्यक्ष, कोण मोठा, कोण लहान असं नाही. सगळेच आपण कॉर्डिनेटर्स आहोत. सगळ्या विभागातून अत्यंत सगळेजण आतुरतेनं हे काम बघता आहेत. आज रविवार असल्यामुळं अनेक लेक्चर्स होते. सकाळपासून मी बी कंटिन्युएशन होतो. आपण सर्वांनी अनेक वेळा असा सहभाग घेऊन योग्य मार्गदर्शन, सजेशन, इम्प्लिमेंटेशन सांगा आणि त्याचं खरं तर स्वागत ह्या मंचावर केलं जाईल. कारण विचाराचा मंच हा म्हणून आपण सगळीकडे करत आहोत. नवीन मुली जॉईंट व्हायला लागलेल्या आहेत. आता पाटणकर सर आहेत साताऱ्यामधून, ते म्हणले की माझ्यातला सगळा ग्रुप तुमच्या बरोबर जोडलेला आहे. खरं तर लोकरे सरांचं खरं कौतुक केलं पाहिजे, कारण लोकरे सर हे सातत्यपूर्ण प्राथमिक शिक्षक असून सुद्धा त्यांना पुरस्कृत आहेत. ते
की पर्यावरणाशी फार निगडीत त्यांचं काम सातत्यपूर्ण चालू असते. लोकांच्या बरोबर संबंध आहेत. सचिन पाटील सर जे आहेत करमाळ्यासारख्या गावाचं, की ते एक मॉडेल्स करायचं आणि शाश्वत विकासाकडे जायचं, ह्यांचा ध्यास आम्ही तो पूर्णत्वास नेत आहोत. अनेक मान्यवरांचं इथं उपस्थित राहून वेळ दिला, अनमोल वेळ आहे. पण या कोविडच्या पिरियडमध्ये आपण सर्वांनी एक विचारानं, मनानं एक चिंतन, मनन करणं, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सहजना, नंतर समजना आणि बाद में समजाना ह्या गोष्टीप्रमाणे आपल्याला जाणं गरजेचं आहे. ते आपण जाऊच. आपण उपस्थित राहिला ह्याबद्दल सर्वांचं मनःपूर्वक आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम आपली वेबिनार संपन्न झाली हे मी सरांच्या हेतून परवानगी घेतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. हा धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हो. हा धन्यवाद जांभळी मॅडम. हा ओके. आदरणीय जांभळी मॅडम मनपूर्वक धन्यवाद असले. आदरणीय प्रकाश पाटील सर आपलंही मनापासून धन्यवाद, कारण आपल्या महाराष्ट्राखाली हा शिराळा आणि वाळवा समृद्धी मंच, निसर्ग पर्यावरण समृद्धी मंच हा आपण ग्रुप चालवत आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे, विचारमंथन चालू आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील लोकांना सहभागी घेऊन त्यांच्या जनजागृती करण्याचं काम आपलं चालू आहे. असंच सहकार्य सर्वांचं पाठीशी राहावं, अशीच सोबत साथ राहावी. थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली या उक्तीनुसार आपण पुढील वाटचाल करावी आणि आपल्याला पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. प्रवीण डकरे सर. प्रवीण डकरे सर. हा नमस्कार सर. हा नमस्कार. नमस्कार सर. काय म्हणते, कव्हरेज आलंय का? नेटवर्क इश्यूमुळे मला जॉईन होता आलं नाही आणि त्या तिकडे वादळी वीज वगैरे होती त्यामुळे नेटवर्कचा इश्यू झाला. मी आता नुकतंच 10 मिनिटं जॉईन झालो. कमी झालं. सरांनी रेकॉर्ड लोकरे सरांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे सर. आपण ते व्हायरल करावं नक्कीच नक्कीच एकदम. ओके सर. सर करूया आपण पुढं सगळ्यांनी मिळून. नक्कीच. नेक्स्ट मात्र व्हायरल तुम्ही डायरेक्ट लाईव्ह युट्यूबला करा. करूया लाईव्ह करू डायरेक्ट. इथं नेटवर्क इश्यू त्यामुळेच तो प्रॉब्लेम मला आहे, बाकी काही नाही इश्यू. नाही सरांनी ते लोकरे सरांनी. प्रवीण डकरे सर आपण नेटवर्कचा प्रॉब्लेम असून देखील आपण सहभागी झालात, खूप आनंद वाटतोय आम्हाला. कारण प्रमुख उपस्थितीमध्ये आपण आहात, कायम असणार आणि आपण या पर्यावरण समृद्धी मंच शिराळा वाळवाच्या कार्यक्रमामध्ये कायम आपलं लाख मोलाचं योगदान राहणार आहे. मनपूर्वक नक्कीच. थँक्यू सर. थँक्यू. चला. प्रमोदिनी मॅडम आहेत काय? प्रमोदिनी मॅडम का डिलीट झाल्या, एक्झिट झाल्या? प्रमोदिनी आहे सर. प्रमोदिनी आहे का? बरं. आता कसं सुयोजित पद्धतीने मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलं. मी त्यांचं अभिनंदन करते, धन्यवाद मानतो. चालेल. आपल्याला सगळ्यांना पार्टिसिपेट व्हायचं आहे, सगळ्यांनीच त्यात सहभाग घ्यायचा आहे. सगळ्यांनी थोडा वेळ काढून सगळ्यांनी जर आपण केलं तर त्याचे रिझल्ट येतील सर. मॅडम धन्यवाद. बोलू परत आपण. ओके. माने पाटील साहेब नमस्कार. तुम्ही खरं तर सगळा मराठा संघ बरं का सर. सर चालेल सर. युपी मध्ये माने पाटील सर काम करतात सर. युपी मध्ये मराठी संघटना ते हे करतात, काम करतात, त्यांचं कौतुक करतात काम. चालेल आपण घेऊया, लिव्ह करूया. ओके. थँक्यू. नमस्ते. धन्यवाद.